सेक्शन 9 प्रमाणे जीएसटीचा चार्ज येतो सप्लायवरती. सप्लाय हा आपला टॅक्सेबल इव्हेंट आहे. सप्लाय जर होत असेल तरच जीएसटीचा चार्ज येणार. जीएसटी कलेक्ट केव्हा करेल टॅक्सेबल पर्सन? सप्लाय असेल तर. सप्लाय नसेल तर गव्हर्नमेंट जीएसटी कलेक्ट करू शकत नाही. गव्हर्नमेंटला जर का कुठे टॅक्स कलेक्ट करायचा असेल तर ते इव्हेंट असायला किंवा अगोदर एक्साईज ड्युटी आपण बघितलं त्याच्या अगोदरच्या लॉमध्ये मॅन्युफॅक्चरिंग होत होतं तर एक्साईज ड्युटी लागत होती. सेलवरती वॅट लागलं आणि प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिसवरती सर्व्हिस टॅक्स लागला. आता वॅट, सर्व्हिस टॅक्स आणि एक्साईज ड्युटी हे गव्हर्नमेंटनी हे टॅक्स रद्द केले आणि आता तुम्ही सप्लाय करा. मग मॅन्युफॅक्चरिंग करत असेल, सेल करत असेल, ट्रेडर डिस्ट्रीब्युटर सेल करत असेल, सर्व्हिस प्रोव्हायडर प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस करत असेल, या सगळ्यांना आता सप्लायमध्ये त्यांनी सामावून घेतलं आहे. ह्याच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत या सप्लायमध्ये इन्क्लूड होतात. मग सप्लाय कुठल्या प्रकारचे हे आपण बघू. सप्लाय कुठल्या प्रकारचे बघू. त्यामध्ये 7(1) मध्ये काय दिलं? सप्लाय इन्क्लूड्स ऑल फॉर्म्स ऑफ सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस बोथ सच ॲज सेल. सच ॲजचा अर्थ काय होतो की या प्रकारची ट्रान्झॅक्शन, या प्रकारचे फॉर्म्स सेल, ट्रान्सफर, बार्टर, एक्सचेंज, लायसन्स, रेंटल, लीज और डिस्पोजल मेड केला जाईल किंवा करण्याचा ॲग्रीमेंट होईल किंवा ॲडव्हान्स घेतला जाईल असं बघितलं आपण. ॲग्री टू बी मेड फॉर अ कन्सिडरेशन आणि त्याच्या अगेन्स्ट कन्सिडरेशन असायला पाहिजे बाय अ पर्सन. पर्सनमध्ये कोण कोण येतं हे बघितलं आपण. इन द कोर्स और फर्दरन्स ऑफ बिझनेस आपण बिझनेसची पण डेफिनेशन बघितली. आपण सेलची एक्झाम्पल बघितली, ट्रान्सफरची एक्झाम्पल बघितली, इन द कॉन्टेक्स्ट ऑफ गुड्स बघितली, इन द कॉन्टेक्स्ट ऑफ सर्व्हिसेस बघितली आणि याच्यामध्ये आपला अराउंड 2.5 तास वेळ गेला. फक्त 7(1)(a) हे समजून घेण्यामध्ये आपल्याला 1.5 तास गेला आणि मग पुढे आपण 10-15 मिनिटं काय बघितलं, आणखी बी बघितलं. ओके. आणि सी मध्ये जर कन्सिडरेशन नसेल विदाउट ट्रान्झॅक्शन शेड्यूल 1 आहे. शेड्यूल 1 मध्ये आपण काय ऍक्टिव्हिटीज बघितली त्याप्रमाणे आपल्याला कसं होतं 7(1)(a) प्रमाणे ऑल फॉर्म्स ऑफ सप्लाय, 7(1)(b) प्रमाणे इम्पोर्टेशन ऑफ सर्व्हिसेस फॉर कन्सिडरेशन वेदर ऑर नॉट इन द कोर्स और फर्दरन्स ऑफ बिझनेस. सर्व्हिस जर इम्पोर्ट केली, इम्पोर्ट करणारा कोण आहे? टॅक्सेबल पर्सन. तो बिझनेस करता एक्सपोर्ट करो सॉरी इम्पोर्ट करो या पर्सनल करो करता करो जीएसटी त्याला द्यावा लागेल. 7(1)(a) प्रमाणे ऑल फॉर्म्स मध्ये आपण हे बघितलं सेल, ट्रान्सफर, बार्टर, एक्सचेंज, लायसन्स, रेंटल, लीज और डिस्पोजल. पण या केस मध्ये बिझनेस पर्पज करता पाहिजे, इन द कोर्स ऑफ फर्दरन्स ऑफ बिझनेस पाहिजे ही एक अट होती आणि दुसरा फॉर कन्सिडरेशन ही पण अट होती. सेक्शन 7(1) आणि आपण दुसरं बघितलं जर कन्सिडरेशन नसेल, विदाउट कन्सिडरेशन असेल तर शेड्यूल 1 प्रमाणे 4 ऍक्टिव्हिटीज आहेत. यामध्ये इम्पोर्ट पण आहे. जसं आपण इम्पोर्ट इथे बघतो 7(1)(b) मध्ये तसे इम्पोर्ट इथे पण आहे. इम्पोर्टेशन ऑफ सर्व्हिस फ्रॉम अ रिलेटेड पर्सन और फ्रॉम एनी ऑफ हिज अदर एस्टॅब्लिशमेंट डिस्टिंक्ट पर्सन इन द कोर्स और फर्दरन्स ऑफ बिझनेस. रिलेटेड पर्सन असेल किंवा आउटसाइड इंडिया और फ्रॉम एनी ऑफ हिज अदर एस्टॅब्लिशमेंट आउटसाइड इंडिया इन द कोर्स ऑफ फर्दरन्स ऑफ बिझनेस. टॅक्सेबल पर्सन आहे आणि त्याची दुसरी ब्रँच भारताबाहेर आहे आणि तिकडनं इम्पोर्ट करतो. तर ब्रँचमधनं इम्पोर्ट केलं, ब्रँचसाठी इम्पोर्ट केलं किंवा दुसरी एस्टॅब्लिशमेंट आहे तिथनं इम्पोर्ट केलं तर मग कन्सिडरेशन नसेल तर मग त्या इम्पोर्टवरती गव्हर्नमेंट चार्ज कसा घेईल? जीएसटी कसा लागेल? सप्लाय असेल तर जीएसटी लागेल. म्हणून त्यांनी एकदा शेड्यूल 1 बनवलं ज्यामध्ये विदाउट कन्सिडरेशन जर सप्लाय होत असेल तर शेड्यूल 1 प्रमाणे सप्लाय होतो. समजलं ना? आता आपल्याला पुढे बघायचं काय? सप्लाय कसला आहे?
गुड्सचं आहे आणि सर्व्हिसेसचं आहे. हे समजण्या करता 1A सेक्शन 7 1A where certain activities or transactions constitute a supply in accordance with the provisions of subsection 1. Subsection 1 मध्ये तो सप्लाय होणार आहे. They shall be treated either supply of goods or supply of services. डिटरमाइन करण्याकरता की जो सप्लाय आहे तो गुड्सचा आहे का सर्व्हिसेसचा आहे हे डिटरमाइन करण्याकरता तुम्हाला शेड्यूल 2 बघायचं आहे. शेड्यूल 2 बघायचं. Activities or transactions to be treated as supply of goods or supply of services हे तुम्हाला शेड्यूल 2 मध्ये कळेल. काय गरज आहे आपल्याला समजण्याची? काय गरज आहे आपल्याला समजण्याची? सप्लाय ऑफ गुड्स आहे, सप्लाय ऑफ सर्व्हिसेस आहे. शेड्यूल 2 का बघतोय आपण? शेड्यूल 2 मध्ये आपल्याला कळणार आहे की ॲक्टिव्हिटीज ऑर ट्रान्झॅक्शन टू बी ट्रीटेड ॲज सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस. आणि सप्लाय आहे हे तुम्हाला कुठे कळेल? सप्लाय आहे की नाही हे तुम्हाला 7(1) मध्ये कळेल. मग तो सप्लाय गुड्स किंवा सर्व्हिसेसचा आहे, गुड्सचा आहे सर्व्हिसेसचा आहे हे तुम्हाला सांगण्यासाठी लॉ मेकर्सनी 7(1)A बनवला. ह्याचा उद्देश काय? आपण ज्या काय प्रोव्हिजन बघतो, काही प्रोव्हिजन ह्या अशा आहेत ज्यामध्ये गुड्स आणि सर्व्हिससाठी एकच प्रोव्हिजन लागू होते. काही तरतुदी आहेत. आपण आता याच्या अगोदर काय बघितलं होतं? टाईम ऑफ सप्लाय ऑफ गुड्स, टाईम ऑफ सप्लाय सर्व्हिसेस. मी तुम्हाला काल हा प्रश्न विचारला की टाईम ऑफ सप्लाय ऑफ गुड्ससाठी वेगळा आहे, सर्व्हिसेससाठी वेगळा आहे. इनवॉइस बघितलं आपण सेक्शन 31 बघितलं, सेक्शन 31(1) 31(2) हे दोन वेगवेगळे कशा करतायत? इनवॉइस कसा प्रिपेअर करायचा? गुड्ससाठी वेगळा सेक्शन आहे, इनवॉइस कसा बनवायचा सर्व्हिससाठी वेगळं सेक्शन आहे. मग ज्यावेळेस एखादी प्रोव्हिजन तरतूद ही गुड्ससाठी लागू होऊ शकते, ती सेम टू सेम जर का सर्व्हिससाठी लागू होऊ शकत नसेल तर वेगळ्या प्रकारचं आपल्याला तिथे प्रोव्हिजन किंवा तरतूद ही बघायला मिळते. आणि जे टॅक्स रेट गव्हर्नमेंटनी नोटिफाईड केले ते HSN वाईज नोटिफाईड केलेत. मग गुड्स असेल मग कुठल्या HSN येतो हे बघायला पाहिजे. सर्व्हिस असेल त्याचा मग सर्व्हिस अकाउंट कोड हा 99 येतो. मग सर्व्हिस असेल तर त्याला सर्व्हिसचा रेट लागेल GSTचा. गुड्स असतील मग त्याला गुड्सचा रेट लागेल. बरोबर आहे. पण तुम्हाला क्लासिफाय कसं करणार तुम्ही? चार्ज ऑफ GST कशावर आहे? सप्लायवर आहे. ओके, हा सप्लायवर आहे. गुड्स आपण बघितलं सेक्शन 2 क्लॉज 52 मध्ये गुड्सची डेफिनेशन आहे. सर्व्हिसची डेफिनेशन सेक्शन 2(1)(02) मध्ये. त्याप्रमाणे तुम्ही बघाल गुड्स आहे का सर्व्हिस आहे डिफाईन केलं आहे. डिफाईन केलं त्याप्रमाणे गुड्स आला. मग गुड्स जो आहे त्याचा HSN काय आहे हे तुम्ही बघाल. HSN कोड बघाल, रेट ऑफ GST बघाल, सेक्शन 15 प्रमाणे त्याचा व्हॅल्युएशन कराल, टाईम ऑफ सप्लाय बघाल, इनवॉइस बनवाल. हे लागेल ना करायला. आपण हे सेक्शन बघितलंही नाही बघितले. ह्या सेक्शनप्रमाणे रेट सेक्शन 9 मध्ये सांगितलं आहे सप्लायवर टॅक्स लागेल. मग रेट गव्हर्नमेंट नोटिफाय करेल, मग नोटिफिकेशन काढाल त्याप्रमाणे बघाल रेट किती आहे. व्हॅल्युएशन कुठल्या व्हॅल्यूवर GST लागेल सेक्शन 15 आहे. टाईम ऑफ सप्लाय गुड्सचं आहे सेक्शन 12 बघाल. टाईम ऑफ सप्लाय सर्व्हिसचं आहे सेक्शन 13 बघाल. आणि इनवॉइस सप्लाय जर का गुड्सचं आहे मग तो नॉर्मल आहे, कंटिन्युअस आहे. जे आपण प्रकार बघितले त्याप्रमाणे तुम्ही इनवॉइस प्रिपेअर करा. पहिले आपल्याला समजलं पाहिजे की आपल्याला शेड्यूल 2 काय कुठल्या प्रकारची गाईडलाईन देणार आहे, कशाकरता आपण समजून घेतोय शेड्यूल 2. आता याच्यामध्ये ॲक्टिव्हिटीज ऑर ट्रान्झॅक्शन्स टू बी ट्रीटेड ॲज सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑफ बोथ. जर आपण याच्यामध्ये सेक्शन काढून रीड केलं, स्टॅट्युटरी टेक्स्ट जे आहे स्टॅट्युटरी प्रोव्हिजन आहे त्यामध्ये काय काय दिलेलं आहे, तरतूदमध्ये काय काय दिलं आहे आपल्याकडे. 1 ट्रान्सफर, ट्रान्सफरमध्ये A B C आहे.
दुसरा लँड अँड बिल्डिंग ए बी, तिसरा ट्रीटमेंट और प्रोसेस, त्यामध्ये एकच पॉईंट आहे, त्यामुळे काय ए बी सी काही नाही आहे. ट्रान्सफर ऑफ बिझनेस असेट ए बी सी, ट्रान्सफर ऑफ बिझनेस असेटमध्ये 3 क्लॉज आहेत. सप्लाय ऑफ सर्व्हिसेस, कशाला म्हणाल तुम्ही सप्लाय ऑफ सर्व्हिसेस? ए बी सी डी ई एफ एवढे मुद्दे आपल्याला समजून घ्यायचे. कशाला म्हणायचं कंपोजिट सप्लाय, कशाला म्हणायचं सप्लाय ऑफ गुड्स. वन टू 7 पॅरा आहेत त्यामध्ये, आणि या 7 पॅरामध्ये त्यांनी आपल्याला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज, तुम्ही कशाला गुड्स म्हणाल, सप्लाय ऑफ गुड्स म्हणाल, आणि कशाला सप्लाय ऑफ सर्व्हिसेस म्हणाल हे सांगितले. आता आपण 1 बाय 1 बघणार आहोत, बरोबर आहे. एक एक बघायचं आहे आपल्याला. पहिलं काय ट्रान्सफर आहे. ट्रान्सफर शेड्यूल 2 मधलं पॅरा 1 मध्ये ट्रान्सफर दिले. ट्रान्सफर एनी ट्रान्सफर ऑफ द टायटल इन गुड्स इज ए सप्लाय ऑफ गुड्स. टायटल ट्रान्सफर केलं, मी एखादा पेन विकत घेता तेव्हा पेनाचा मालकी कोणाकडे येतो? सेलरकडनं बाहेरकडे येतो. ट्रान्सफर ऑफ गुड्स आहे, मध्ये फर्निचर असो, मशिनरी असो, व्हेकल असो, काही असो, ट्रान्सफर ऑफ गुड्स आहे, सप्लाय ऑफ गुड्स आहे. एक्झाम्पल दिले आपण खाली. स्मार्ट फर्निचर हाऊस सोल्ड फर्निचर टू मिस्टर विजय. दिस विल बी ट्रीटेड ॲज सप्लाय ऑफ गुड्स बिकॉज ऑन सेल द टायटल ऑफ द फर्निचर इज ट्रान्सफर टू मिस्टर विजय. बरोबर आहे, सोपं आहे ना, काही अवघड नाही आहे. दुसरं बघा, एनी ट्रान्सफर ऑफ राईट इन गुड्स, एनी ट्रान्सफर ऑफ राईट इन गुड्स or of undivided share in goods without the transfer of title thereof is a supply of service. Is a supply of service. काय कळलं याच्यामधनं? तुम्हाला वस्तू वापरायला मिळणार आहे, पण त्याचे मालक तुम्ही असणार आहात, तर मग सप्लाय गुड्स आहे. तुम्हाला वस्तू वापरायला मिळणार आहे, पण तुम्हाला मालकी हक्क मिळाला नाही त्या वस्तूचा. तुम्ही काही कालावधी करता वस्तू वापरायला घेताय. सप्लायर कोण आहे? जे तुम्हाला वस्तू वापरायला दिली तो सप्लायर आहे. तुम्ही ज्याच्याकडनं गुड्स विकत घेतले म्हणजे सेलर आहे, तोच सप्लायर आहे. पहिल्या केसमध्ये सप्लाय ऑफ गुड्स आहे, मालकी हक्क ट्रान्सफर झाला. दुसऱ्या केसमध्ये मालकी हक्क ट्रान्सफर होत नाही, पण तुम्हाला ती वस्तू वापरता येते. तुमची जेवढी गरज आहे तुम्ही जेवढा कालावधी वापरता, नंतर परत करता. मग ह्याला तुम्ही काय म्हणाल? सप्लाय ऑफ गुड्स का सप्लाय ऑफ सर्व्हिस? तुम्ही वापरता गुड्सच आहे. सपोज फर्निचर आहे, तुम्ही विकत घेतलं कायमस्वरूपी, तुम्ही तर मालकी हक्क तुम्हाला मिळाला, तर मग ट्रान्सफर ऑफ सप्लाय ऑफ गुड्स आहे. पण जर ती मशिनरी तुम्ही रेंटवरती वापरता, तुम्हाला काही कालावधी वापरायला दिली, मग परत घेतली, तर या केसमध्ये सप्लाय कसा झाला? मिस्टर रणजित shall transfer right to use a JCB machine for a period of 2 months for an agreed consideration to Mr. Baiju in April 2020. The transfer of JCB machine without transfer of title in JCB machine shall be treated as supply of service. Mr. P and Mr. K are joint owner of a movable property. Mr. P sells his share in movable property to Mr. J without the transfer of title. It would be treated as supply of service. दुसरं एक्झाम्पल काय बघा. अनडिवायडेड शेअर्स इन गुड्स विदाउट द ट्रान्सफर ऑफ टायटल. अनडिवायडेड शेअर आहे, कशा प्रकारे? अनडिवायडेड शेअर इन गुड्स विदाउट द ट्रान्सफर ऑफ टायटल. टायटल त्याच नावावर राहील. मी मला काल बोललो होतो की सपोज तुमची काय प्रॉपर्टी तुमच्या गावाला, आणि तुम्ही 3 भाऊ मिळून ती प्रॉपर्टी सांभाळताय. समजा एक जमीन आहे, तुम्ही तिकडे फणस लावत असाल, आंबे लावत असाल, बरोबर आहे. आता तुम्हाला समजा मुंबईमध्ये नोकरी मिळाली, पण तुम्ही मुंबईला आलात. आता तिकडे तुमची एक जबाबदारी आहे की तिकडे साफसफाई करा बागेची, त्या गार्डनची किंवा त्या लँडची, आणि मग तिकडे लागवड करा. ही तुमची जबाबदारी आहे. आणि दुसरं काय बेनिफिट काय की मग त्याच्यातनं जे उत्पन्न येईल त्यात तुमचा एक वाटा आहे.
त्यात तुमचा एक वाटा आहे. सपोज त्यामध्ये तुम्हाला 1,00,000 मिळत होते वर्षाला. मग तुम्ही एक माणूस बघता, त्याला सांगता की अरे माझी जबाबदारी आहे ना, तो हा व्यक्ती निभावेल. मला नोकरी मिळाली, मुंबईला जातो आणि ह्या व्यक्तीला मालकी तुमची तिघांचीच आहे, पण आता तुमच्या जागी तुम्ही ते माझ्या जागी तू काम करशील का? त्यामुळे मी करीन. फायदा काय मला? सांगायचं तुला फायदा हा ह्या प्रकारचा आहे, पण त्याच्या अगेन्स्ट तू मला 50,000 रुपये द्यायचे. 1,00,000 रुपये तुला मिळतील, ते काम करायचं आणि मला तू ठराविक अमाऊंट द्यायची. तुम्ही काय ट्रान्सफर केला? तुमचा जो शेअर आहे तो शेअर तुम्ही त्याला दिला. माझ्या शेअरचा रिस्पॉन्सिबिलिटी आणि बेनिफिट हा तू घ्यायचा, आणि त्याच्या अगेन्स्ट तुला समजा 1,00,000 रुपये मिळणार आहेत, तर मला 50,000 रुपये द्यायचे. म्हणजे तुमचा तिकडे जॉब पण निभावला जातो आणि बेनिफिट त्याला मिळतो, तो पण तुम्ही अर्धा घेता. अनडिवाइडेड शेअर. ती जमीन तुम्हाला विकायची नाही आहे, तुमच्याच नावावर आहे. तुम्ही 3 भाऊ असाल, तिघांची मिळून जमीन आहे, तुमच्या वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे, तिघांची आहे, पण ठरलं तुमचं की आपण विकायची नाही. मग जो कोण कुठे जाईल त्याने दुसरा माणूस द्यायचा. अनडिवाइडेड शेअर आहे. अशा केसमध्ये जर तुम्ही तो राईट दुसऱ्याला देता की आता माझ्या जागी तू काम कर, पण तू काम करायचे, मला ठराविक अमाऊंट द्यायची. अनडिवाइडेड शेअर्स इन गुड्स विदाउट द ट्रान्सफर ऑफ टायटल देअर ऑफ. सप्लाय ऑफ सर्व्हिस. ही कुठली वस्तू असू शकते, कुठलीही वस्तू असू शकते. एक 4 मित्र एका फ्लॅटमध्ये राहत होते, भाड्याने कॉलेजमध्ये शिकत होते, बरोबर आहे. त्याने एक गिझर घेतला अंघोळीचे पाणी गरम करण्याकरता. तो गिझर आहे. आता त्या 4 व्यक्तींनी आपलं काय काम केलं, 1 वर्ष शिकले, मग तो माणूस सोडून गेला, त्यांनी दुसरा माणूस आणला. ते हे जो गिझर आहे ना, तो आम्ही चौघांनी मिळून घेतला आहे 2,000 रुपयाला. तुला वापरायचा आहे, 500 रुपये दे, अनडिवाइडेड शेअर आहे, वापरतो. मालकी हक्क आमचा तर कोणाचा मिळत राहील, जो इथे राहील ना त्याचा मालकी हक्क राहील, जो येईल त्यांनी 500 रुपये द्यायचे. अनडिवाइडेड शेअर. तुला वापरायला नाही मिळणार गरम पाणी, पाहिजे तर 500 रुपये द्यायचे. जो मेंबर तिथे राहतो, दुसरा मेंबर आणतो, सांगतो की इथे या प्रकारचं भाडं आहे, ते द्यायचं, आणि जो गिझर आहे त्याचे 500 रुपये द्यायचे. मालक कोण? मालक इथे असले ते मालक राहतील, पण जो व्यक्ती नवीन येईल त्याच्याकडनं 500 रुपये घ्यायचे, नवीन व्यक्ती आणायचा आणि द्यायचं. मग इथे त्यांनी त्याच्याकडनं 500 रुपये घेतले, तर त्या केसमध्ये सर्व्हिस आहे, सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. अनडिवायडेड शेअरचा अर्थ असा आहे की तो शेअर वेगळा करता येत नाही, ते डिव्हिजन करता येत नाही, पण वापरण्यासाठी आपण एखाद्याला सांगतो की तुला याचं कन्सिडरेशन द्यायला लागेल, पण तुला मालकी हक्क मिळणार नाही, मालकी हक्क तुला मिळणार नाही. तो जेव्हा 500 रुपये दिले त्यांनी, का त्याचा उपभोग त्यांनी घ्यायचा, जेव्हा परत जाईल त्याला 500 रुपये मिळणार. दुसरा व्यक्ती आण, मग त्याला ते वापरायला दे, तुला 500 रुपये मिळतील. मग मालकी हक्क कोणालाच मिळणार नाही. Any transfer of title in goods under an agreement which stipulates that property in goods shall pass at a future date upon payment of full consideration as agreed is a supply of goods. Is supply of goods. ट्रान्सफर आपण काय बघतोय, ट्रान्सफर बघतोय. एक परमनंट ट्रान्सफर एका केसमध्ये, दुसऱ्या केसमध्ये ट्रान्सफर होणार नाही पण गुड्स वापरता येतील. आणि तिसरी केस काय, टायटल एकाच्या नावावरती आहे, तो दुसऱ्याच्या नावावरती ट्रान्सफर करू शकतो, पण फ्युचरमध्ये. फ्युचरमध्ये ट्रान्सफर जेव्हा करेल तेव्हा ते ट्रान्सफर ऑफ गुड्स होईल, मग तिकडे सर्व्हिस नाही. स्मार्ट फर्निचर हाऊस सप्लाइड फर्निचर टू मिस्टर जयेश पोद्दार in an agreement to receive payment in 9 installment. This amount supply of goods because title of the furniture will pass on to Mr. Ram in future on completing the payment of 9 installment. शिकीन अशी पण असते की तुम्हाला एक वस्तू मी भाड्याने देतो, तुम्ही किती वर्ष वापराल, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष. तुम्ही 3 वर्ष कंटिन्युअस भाड्याने घेतली ना, तुम्ही ज्या वेळेस मला 36,000 भाडं द्याल
ही वस्तू तुमची, मी तुम्हाला मालकी हक्क देईन. 35 ज्यावेळेस तुम्ही मला 35 अमाऊंट द्याल, 35 वेळा तुम्ही अमाऊंट द्याल मला, त्यावेळेस ते रेंटवरती आहे. तुम्हाला मी वापरण्याचे पैसे घेतो आहे. पण जर तुम्ही लागोपाठ 36 इन्स्टॉलमेंट तुम्हाला दिले, मी लागोपाठ 36 मंथ ती वस्तू जर का वापरली, तर मग माझं ॲग्रीमेंट आहे की ती वस्तू मी मालकी हक्क तुम्हाला दिला. म्हणजे 35 वेळा तुम्ही जे पेमेंट करताय तो सप्लाय सर्व्हिस आहे. आणि तुमच्या ॲग्रीमेंटप्रमाणे जर तुम्ही 36 त्याला जर का अमाऊंट दिली त्या वस्तूची, मग टायटल तुमच्या नावावर ट्रान्सफर होईल, तेव्हा ते सप्लाय ऑफ गुड्स होईल. फ्युचरमध्ये ट्रान्सफर होईल. मी म्हणताय का त्याला की मला अशी ही वस्तू मशिनरी तुम्ही भाड्याने पाहिजे, पण आता मी भाड्याने घेतली आणि इतक्या कंटिन्युअस पिरियडमध्ये मी घेतली, त्याची मला विकत घेतली परवडेल. तो व्यक्ती म्हणतो तर तुम्ही कंटिन्युअस पिरियडवरती घ्याल ना, तर मग तुम्हाला मी तुमचे जो मालकी हक्क आहे तो तुम्हाला देईन, तुम्ही घ्या तेवढ्या पिरियडमध्ये. मग तो 35 महिने काय करतो, तुम्हालाही देतो, दुसऱ्या व्यक्तीला पण देतो, त्याची अमाऊंट रिकवर होते. आणि तुम्ही त्याला परमनंटली यूज करताय 35 महिने. दिवसात तुम्हाला देईल, रात्री दुसऱ्या कुठल्या व्यक्तीला देईल, तो यूज करत राहतो. तुमचा यूज 8 आवर्सचा आहे, तुम्हाला 8 आवर्स तुम्ही वापरा. 24 आवर्स माझी सी मशीन चालतं. तुम्हाला पाहिजे तुम्हाला मिळेल, मी माझा ड्रायव्हर येईल, तो तुम्हाला सर्व्हिस देईल, दुसऱ्या व्यक्तीला देईल. पण जर तुम्ही कंटिन्युअस सर्व्हिस घेतली, तर एक नंबर ऑफ आवर्स तुम्ही एवढी आवर्स सर्व्हिस घेतली ना 3 वर्षामध्ये किंवा एक ठराविक कालावधीमध्ये, तर मी तुम्हाला त्याचा मालकी हक्क ट्रान्सफर करेन. हे ठरलं आहे. मग त्याप्रमाणे जर का टायटल फ्युचरमध्ये ट्रान्सफर झालं, तर मग सप्लाय ऑफ गुड्स होतो. टायटल ट्रान्सफर आत्ता हो नंतर हो, टायटल ट्रान्सफर झालं तर सप्लाय ऑफ गुड्स. आणि टायटल ट्रान्सफर होत नाही कुठल्याही प्रकारे, पण तुम्हाला एखाद्या वस्तूचा उपभोग घेता येतो, तेव्हा सप्लाय ऑफ सर्व्हिस. इन शॉर्ट, समजलं ना. ट्रान्सफर ऑफ टायटल इन गुड्स, ट्रान्सफर ऑफ टायटल इन फ्युचर गुड्स, ट्रान्सफर ऑफ राईट्स इन गुड्स, ट्रान्सफर ऑफ अनडिवाइडेड शेअर्स इन गुड्स विदाउट ट्रान्सफर ऑफ टायटल. टायटल जर ट्रान्सफर होत नसेल, तर मग तिकडे सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. हे आपलं काय कन्क्लुजन आहे. पण शेवटी ते खाली काय लिहिलं आहे, हे आपलं कन्क्लुजन आहे. लँड आणि बिल्डिंग आहे. ओके, लँड आणि बिल्डिंग. एनी लीज, टेनन्सी, इजमेंट, लायसन्स टू ऑक्युपाय लँड इज अ सप्लाय ऑफ सर्व्हिस. टायटल ट्रान्सफर होणार नाही, तुम्हाला बिल्डिंग किंवा लँड यूज करायला दिली जाईल, हे सगळं ॲग्रीमेंट केलं जाईल, लायसन्स दिलं जाईल, तर हे काय झालं, सर्व्हिस आहे, सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. मिस्टर सुरेश लेट आउट लँड ऑन लीज टू दमानी टूल्स. The letting out of land on lease is considered as supply of service. Any lease or letting out of building, including commercial, industrial or residential complex for business or commerce, either wholly or partly, is a supply of services. Lease contract केलं, supply of service. ठीक है. ए आणि बी, लीज टेनन्सी ऑफ लँड सर्व्हिस, लीज ऑर लेटिंग आउट ऑफ बिल्डिंग सर्व्हिस. एनी लीज ऑर लेटिंग आउट ऑफ बिल्डिंग इन्क्लुडिंग, हे दिले. एनी लीज आहे, मग रेसिडेन्शियल पर्पज असो, कमर्शियल असो, काही असो, पण खालीने क्लिअर केलं इन्क्लुडिंग. एनी लीज ऑर लेटिंग आउट ऑफ द बिल्डिंग, याच्यामध्ये सगळं कवर होतं. पण तरी पण त्यांनी खाली दिलं आहे इन्क्लुडिंग कमर्शियल, इंडस्ट्रियल और रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स, सगळ्या प्रकारचं, फॉर बिझनेस और कॉमर्स आयदर होली और पार्टली, हे सप्लाय ऑफ सर्व्हिस. ह्यात कुठे काय जागा आहे, डाऊट गेला काय, उद्देश काय ऑक्युपाय करण्याचा, सगळे उद्देश कवर केले त्यामध्ये. Any treatment or process which is applied to another person's goods is a supply of service.
तुम्ही कधी चाकूला वगैरे धारला घेऊन गेलात कधी सुरीला वगैरे, बरोबर आहे. ही काय केली जाते, एक ट्रीटमेंट दिली जाते, हीट ट्रीटमेंट. त्यामुळे काय होतं, धार लागते. हे काय सप्लाय कुठला आहे, सर्व्हिस आहे का गुड्स आहे. तुम्ही एक गुड्स घेऊन जाता आणि सांगता की त्यावर तुम्ही एक प्रोसेस करा, म्हणजे धार लावा, मग तो करतो ना. एनी ट्रीटमेंट और प्रोसेस विच इज अप्लाइड टू अनदर पर्सन्स गुड्स इज अ सप्लाय ऑफ सर्विस. Shah Glass House sent their glass to Mehta Tools to heat treatment to produce tempered glass. The heat treatment done by Mehta Tools is supply of services. Treatment or process applied on another person's goods हे सर्विस असेल. कन्क्लूड. क्लिअर आहे. चौथा आता ट्रान्सफर ऑफ बिझनेस असेट. चौथा काय आहे, ट्रान्सफर ऑफ बिझनेस असेट, वेअर गुड्स फॉर्मिंग पार्ट ऑफ द असेट ऑफ अ बिझनेस आर ट्रान्सफर्ड और डिस्पोजल ऑफ बाय or under the direction of the person carrying on the business so as no longer to form part of those assets. याचा अर्थ असा आहे की तुमच्या बॅलन्स शीटला फिक्स असेट असतात, बरोबर आहे. गुड्स फॉर्मिंग पार्ट ऑफ द असेट ऑफ अ बिझनेस आर ट्रान्सफर्ड. आयदर इथे दिलेलं नाही की फिक्स असेट, स्टॉक पण असतो, तो पण कुठे असतो, बॅलन्स शीटलाच असतो ना. वेअर गुड्स फॉर्मिंग पार्ट ऑफ द असेट ऑफ अ बिझनेस are transferred or disposal of by or under the direction of the person carrying on the business so as no longer to form part of those assets, whether or not for a consideration, such transfer or disposal is a supply of goods by the person. तुमच्या बॅलन्स शीटमध्ये जे गुड्स आहेत असेट साईडला ते ट्रान्सफर केले, कन्सिडरेशन घेऊन किंवा विदाउट कन्सिडरेशन, सप्लाय ऑफ गुड्स. बरोबर आहे, चुकीचं आहे, काय वाटतं तुम्हाला. अँड जनता कोऑपरेटिव्ह बँक डिस्पोजेस इट्स यूज कम्प्युटर फॉर ₹500 हे कन्सिडरेशन आहे बाय गिविंग इट टू अ चॅरिटेबल ऑर्गनायझेशन. द डिस्पोजल ऑफ द कम्प्युटर इज सप्लाय ऑफ गुड्स अँड सब्जेक्ट टू GST. GST रजिस्टर्ड रिटेलर is in the business of supplying mineral water. His family is consuming 100 bottles of mineral water regularly every month. The disposal of the mineral water for his family's consumption is a supply of goods and subject to GST. इथे डिस्पोजल नाही पाहिजे, इथे पाहिजे कन्झम्पशन. ओके. His family is consuming 100 bottles of mineral water regularly every month. The consumption of the mineral water for his family is a supply of goods and subject to GST. इथे पण हे पण नको, consumption पण नको. मिनरल वॉटरच्या बॉटल्स कुठे असतील, स्टॉक इन ट्रेडमध्ये असतील, ट्रान्सफर केल्या विदाउट कन्सिडरेशन, फॅमिली मेंबरने यूज केला, हा पण सप्लाय आहे. ह्याच्यावर पण GST यायला पाहिजे. मी स्वतः करता वापरा किंवा इतरांकरता वापरा, गुड्स ट्रान्सफर झाले GST येणार, सप्लाय आहे. स्टार फर्निचर एंटरप्राइज, a sole proprietor, is in the business of selling furniture. Its owner took a set of furniture to furnish his bedroom permanently. बिझनेस असे ट्रान्सफर झाली स्वतः करता, म्हणजे जो टॅक्सेबल पर्सन आहे तो अगदी स्वतः करता वापरत असेल. एखाद्या स्टेशनरी दुकान आहे, स्वतःला पेन पाहिजे, पेन घेतलं तरी सप्लाय. एखाद्या मोबाईल शॉप आहे, स्वतः करता मोबाईल घेतला. आपल्याला सांगितलं काय, तुमच्या असेट साईडला जी असेट आहे ती त्या असेटचा पार्ट असलेली जी वस्तू आहे तिथनं बाहेर गेली, बस सप्लाय झाला. कोणी घेऊ दे, फॅमिली मेंबर घेऊ, स्वतः वापरो, बाहेरच्या व्यक्तींना देऊ, कन्सिडरेशन घ्या घेऊ नका, सप्लाय आहे. द ट्रान्सफर ऑफ द फर्निचर बाय द ओनर वेदर ऑर नॉट फॉर कन्सिडरेशन इज अ सप्लाय ऑफ गुड्स अँड सब्जेक्ट टू GST.
आपण एक्झाम्पल बघितले 1-2-3. आता पुन्हा प्रोविजन बघा. वेअर गुड्स फॉर्मिंग पार्ट ऑफ द असेट ऑफ अ बिझनेस कुठे दिसतात? बॅलन्स शीटला. एक फिक्स असेट, दुसरा कम्प्युटर कुठे असले? आपण पहिलं एक्झाम्पल बघितलं कम्प्युटरचं. आपण पहिलं एक्झाम्पल बघितलं कम्प्युटरचं, ते होतं फिक्स असेटचं. आणि दुसरं आपण बघितलं मिनरल वॉटर्स किंवा जर का बिझनेस आहे फर्निचरचा, फर्निचर विकण्याचा, तर कुठे असणार आहे? स्टॉक इन ट्रेडमध्ये ट्रान्सफर झाले. वेअर गुड्स फॉर्मिंग पार्ट ऑफ द असेट ऑफ अ बिझनेस आर ट्रान्सफर्ड ऑर डिस्पोजल ऑफ बाय और अंडर द डायरेक्शन ऑफ द पर्सन. जो ओनर आहे तोच सांगणार हे माझ्या घरी घेऊन जा, तोच सांगणार माझ्या फॅमिली मेंबर्सना द्या. दिल्यानंतर काय होईल? त्या वस्तू नो लॉंगर टू फॉर्म पार्ट ऑफ दोज असेट whether or not for consideration, such transfer or disposal is a supply of goods by the person. अर्थ बोध झाला? व्यवस्थित कळलं? आपण पहिल्यांदा प्रोविजन रीड करतो, समजून घेण्याचा प्रयत्न करतो, 10% 20% कळते. आपण एक्झाम्पल बघतो, मग एक्झाम्पलनी बऱ्यापैकी क्लिअर होते. मग एक्झाम्पल समजल्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही वाचलं की नक्की जे आपल्याला एक्झाम्पल सांगितलं त्याप्रमाणे जो अर्थ आपण पहिले सांगितला गेला आहे तो आपल्याला कळला की नाही कळला. ते अर्थ तुम्हाला कळला आहे तर तुम्हाला मग पुढे पुन्हा जेव्हा तुम्ही रीड कराल तुम्हाला अगदी हां तर काय सांगितलं होतं, किती होते पॅरा 1 2 3 4 5 6 7, पहिला काय दुसरा काय असं आठवणार नाही. पण तुम्ही ॲटलिस्ट जेव्हा रीड करायला जाल तेव्हा ह्याचं मिनिंग काय सांगितलं होतं हे आठवण्याकरता तुम्ही 2 वेळा मिनिंग वाचून घ्या किंवा ते रीड करा. समोर ठेवण्याचा आपला उद्देश तो आहे की आपण जे डिस्कस करतो आहे त्याचा आपल्याला अर्थ कळला की नाही कळला. किंवा जर तुम्हाला मी सांगितलं समाधान झालं नसेल तर मग तुम्ही काही वेगळ्या मार्गाने शोधलं पाहिजे. ते तुम्हाला हे सेक्शन यूट्यूबच्या कुठल्याही बऱ्याच लोकांनी व्हिडिओमध्ये अपलोड केलं असेल की नाही आपल्याला सांगितलं सरांनी नीट कळलं नाही, समाधान झालं नाही, तर आपण शोधलं पाहिजे. तुमची जी पॅस आहे ना ही वाढवत ठेवा. तुम्ही लगेच मी सांगितलं माझ्यावरती विश्वास करा, समाधानी व्हाल, तुमचा प्रोग्रेस थांबतो तिकडे. समाधानी होऊ नका या केसमध्ये. शिकण्याची आपली जी काय वृत्ती आहे ना इथे समाधान झालं तर आपलं शिकणं थांबतं. त्यामुळे इथे पैशाच्या बाबतीत समाधान झालं पाहिजे. तरी पैसे मिळतात ना ठीक आहे, नॉलेज वाढलं पाहिजे, नॉलेज वाढलं तर पैसे वाढणारच आहेत, पण नॉलेजच्या बाबतीत समाधानी होऊ नका. त्यामुळे असमाधान तुमच्या गरजेचं आहे, उपयोगाचं आहे, जे तुम्हाला जास्त समृद्ध करेल. वेअर द बी पॉइंट याच्यामधला वेअर बाय और अंडर द डायरेक्शन ऑफ अ पर्सन कॅरिंग ऑन बिझनेस गुड्स हेल्ड और यूज फॉर द पर्पज ऑफ द बिझनेस आर पुट टू एनी प्रायव्हेट यूज or are used or made available to any person for use for any purpose other than a purpose of the business. The usage or making available of such goods is supply of service. असेट साईडला ज्या वस्तू आहेत त्या वस्तू दुसऱ्या कुठल्या व्यक्तीला, तो टॅक्सेबल पर्सन जो ओनर आहे तो त्या वस्तू प्रायव्हेट यूज करता वापरतो किंवा दुसऱ्याला उपलब्ध करून देतो. दिले ना, ऑर मेड अवेलेबल टू एनी पर्सन फॉर यूज, दुसऱ्या व्यक्तीला वापरण्याकरता अवेलेबल करून देतो. फॉर एनी पर्पज अदर दॅन अ पर्पज ऑफ द बिझनेस. हा बिझनेस पर्पज नाही आहे, प्रायव्हेट यूज करता दिला. बघा एक्झाम्पल काय दिले, थोडं एक्झाम्पल वाचला तुम्हाला क्लिअर होईल. रमेश एंटरप्राइज इज अ सप्लायर ऑफ टेंट्स. द कंपनी लेंड्स अ फ्यू टेंट्स टू इट्स मॅनेजर फॉर हिज सन्स वेडिंग. बिझनेस काय त्याचा, टेंट लोकांना द्यायचे, भाड्याने द्यायचे. रमेश एंटरप्राइज द सप्लायर ऑफ टेंट्स, विकायचे टेंट्स. द कंपनी लेंड्स अ फ्यू टेंट्स टू इट्स मॅनेजर फॉर हिज सन्स वेडिंग. त्याला उपलब्ध करून दिले. आता ह्या इथे उद्देश काय, द प्रायव्हेट युसेज ऑफ द टेंट्स बाय द मॅनेजर विथ ऑर विदाउट कन्सिडरेशन इज डीम्ड ॲज अ सप्लाय ऑफ सर्व्हिस बाय द कंपनी टू हिम. त्यांनी सप्लाय केला आहे. टेंट विकण्याचा बिझनेस आहे, तो मॅनेजरच्या मुलाचं लग्न आहे म्हणून त्याला टेंट दिला की वापर लग्नापुरता परत आणून दे. कन्सिडरेशन आहे की नाही आहे, पण तो सप्लाय आहे. सप्लाय आहे तर गव्हर्नमेंटला टॅक्स देणं लागतो आपण, हे कळण्याकरता अशी प्रोविजन दिली आहे. प्रायव्हेट यूजचा इथं मिनिंगच का दिलं आहे, असं शब्दच काय वापरला आहे.
तुम्ही म्हणाल इथे काही सप्लाय नाही आहे, आमचाच मॅनेजर आहे, त्याच मुलाचं लग्न आहे, पण सप्लाय काय दिलं बघा, वेअर बाय ऑर अंडर द डायरेक्शन ऑफ अ पर्सन कॅरिंग ऑन अ बिझनेस ओनर. ओके, या डायरेक्शननी गुड्स हेल्ड और यूज फॉर द पर्पजेस ऑफ द बिझनेस आर पुट. जे गुड्स बिझनेस करता वापरले जातात, त्याची स्वतःची पर्सनल कार आहे, ती त्यांनी यूज करायला दिली कोणाला, पर्सनल वस्तू आहे, पण बिझनेसची वस्तू आहे ती यूज करायला दिली कोणाला, तर मग तो सप्लाय आहे आणि तो सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. वस्तू परमनंटली ट्रान्सफर झाली तर तुम्ही म्हणाल सप्लाय ऑफ गुड्स, पण वापरायला दिली, प्रायव्हेट यूज का केला त्यांनी, करेन असे ना. एक्झाम्पल सेकंड बघा, मिस्टर योगेश गिव्स जनरेटर सेट्स ऑन द रेंटल बेसिस. तो भाड्याने देतो टू व्हेरियस कस्टमर्स. ही गिव्स जनरेटर सेट्स टू हिज ब्रदर इन लॉ फॉर अ पिरियड ऑफ 1 month in January 2020 on the occasion of some functions in the home of his brother-in-law, and thereafter generator brought back to the showroom of Mr. Yogesh. ही जी ॲक्टिव्हिटी आहे, द ॲक्टिव्हिटी ऑफ मेकिंग अवेलेबल द सेट जनरेटर फॉर द प्रायव्हेट यूज ऑफ ब्रदर इन लॉ ऑफ मिस्टर वाय शॅल बी ट्रीटेड ॲज सप्लाय ऑफ सर्व्हिस. एखाद्या व्यक्तीची काही गुड्स सप्लाय करण्याचा बिझनेस असो किंवा काही सर्व्हिस देण्याचा बिझनेस असो, त्यांनी त्याच्या घरातल्या व्यक्तीला, नातेवाईकाला, मित्राला कुठली वस्तू अशा वगैरे वापरायला दिली आणि मग परत घेतली, तर ती सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. पण हेडिंग काय बघतो याचं, ट्रान्सफर ऑफ बिझनेस असेट. ट्रान्सफर केली कशा करता, प्रायव्हेट यूज करता आणि मग परत घेतली, सप्लाय आहे. आणि हा सप्लाय कुठला आहे, सर्व्हिस आहे. ट्रान्सफर ऑफ बिझनेस असेट याच्यामधलं आता क्लॉज सी बघतो आपण. वेअर एनी पर्सन सीजेस टू बी टॅक्सेबल पर्सन एनी गुड्स फॉर्मिंग पार्ट ऑफ द असेट ऑफ एनी बिझनेस कॅरिड ऑन by him shall be deemed to be supplied by him in the course or furtherance of his business immediately before he ceases to be a taxable person unless नंतर सांगतो मी. ओके, unless नंतर सांगतो. सिरियसचा अर्थ काय, स्टॉप करणं, बंद करणं. तो टॅक्सेबल पर्सन नसणार आहे, मग त्यांनी रजिस्ट्रेशन कॅन्सल केलं. एनी गुड्स फॉर्मिंग पार्ट ऑफ द असेट ऑफ एनी बिझनेस, त्याच्या बिझनेसमध्ये ज्या असेट्स आहेत, डीम टू बीचा अर्थ मानलं जाईल, ज्या असेट्स आहेत त्या त्यांनी विकल्या असं मानलं जाईल इन द कोर्स ऑफ फर्दरन्स ऑफ बिझनेससाठी इमिजिएटली बिफोर ही सीजेस टू बी अ टॅक्सेबल पर्सन. तो टॅक्सेबल पर्सन यापुढे नसणार आहे, पण त्याच्याकडे जे असेटला ज्या काय असेट्स आहेत त्या त्यांनी विकल्या असं मानलं जाईल. ट्रान्सफर ऑफ बिझनेस असेट, त्या असेट ट्रान्सफर झाल्या असं मानलं जाईल. रजिस्ट्रेशन कॅन्सल केलं तर त्या असेट विकल्या असं मानलं जाईल कॅन्सलेशन होण्यापूर्वी. आणि तो सप्लाय कसला असेल, गुड्सचा असेल, कारण एनी गुड्स आहेत. अनलेस द बिझनेस इज ट्रान्सफर्ड ॲज अ गोईंग कन्सर्न टू अनदर पर्सन. अनलेस त्यांनी तो संपूर्ण बिझनेस दुसऱ्या व्यक्तीला विकला असेल, मग मात्र नाही. दुसऱ्या व्यक्तीला सगळा बिझनेस तो विकला असेल, संपूर्ण बिझनेस किंवा एक सेपरेट युनिट, ज्याला म्हणतात गोईंग कन्सर्न. गोईंग कन्सर्न म्हणजे बिझनेसचा एखाद्या व्यक्तीचे 4-5 उद्योग आहेत. एक त्याची फॅक्टरी आहे कपड्याची, दुसरी आहे सिमेंटची. त्याला सिमेंटचा बिझनेस याच्याने होत नाही, त्याने तो दुसऱ्याला देऊन टाकला, की तू बघ. त्या केसमध्ये हे ॲप्लिकेबल आहे. द बिझनेस इज कॅरिड आउट बाय अ पर्सनल रिप्रेझेंटेटिव्ह हू इज डीम टू बी टॅक्सेबल पर्सन. अनलेसमध्ये हे 2 पॉईंट दिले. अदरवाईज नंबर कॅन्सल केला, पण तो बिझनेस पुढे कोणच चालवत नाही आहे, तो बिझनेस कोणच चालवत नाही, तर मग ज्या असेट्स आहेत त्या ट्रान्सफर झाल्या असं मानलं जाईल आणि त्याच्यावरती सप्लाय आहे तर मग GST द्यावं लागेल.
आणि जर रिप्रेझेंटेटिव्ह असेल तो जर तो बिझनेस चालवणार असेल तर मग हु इज डीम टू बी अ टॅक्सेबल पर्सन, मग तोच टॅक्सेबल पर्सन होईल. एक्झाम्पल, मिस्टर ए इज अ GST registered shoe store owner. As his business has substantially reduced over the last year, he had decided to close the business and retire at the time of deregistration. At the time of deregistration म्हणजे cancel registration, he has goods on hand valued at stock rupees 5,000. The stock of rupees 5,000 shall be deemed to be supplied by him. काय डाऊट आहे कोणाला? आता आपण काय बघितलं, ABC बघितले, ट्रान्सफर डिस्पोजल ऑफ बिझनेस असेट गुड्स, पुटिंग गुड्स टू प्रायव्हेट यूज, मेकिंग अवेलेबल गुड्स टू अनदर फॉर नॉन बिझनेस पर्पज, ही सर्विस आहे. डिरजिस्ट्रेशन ऑफ बिझनेस, डीम्ड सप्लाय ऑफ गुड्स इन स्टॉक. द फॉलोइंग शॅल बी ट्रीटेड ॲज सप्लाय ऑफ सर्व्हिसेस, नेमली पॅरा 5 बघतोय आपण आता, पॅरा 5 बघतोय, रेंटिंग ऑफ इम्युएबल प्रॉपर्टी, रेंटिंग ऑफ इम्युएबल प्रॉपर्टी हे सर्व्हिस आहे. एक्झाम्पल, रामा रेंटेड हर शॉप टू जया फॉर हर बिझनेस फॉर अ पिरियड ऑफ 1 year. हियर रेंटिंग ऑफ रामाज शॉप विल बी ट्रीटेड ॲज सप्लाय ऑफ सर्व्हिस. द फॉलोइंग शॅल बी ट्रीटेड ॲज सप्लाय ऑफ सर्व्हिस. त्याच्यामध्ये बघा बी मध्ये काय दिलं आहे, कन्स्ट्रक्शन ऑफ अ कॉम्प्लेक्स बिल्डिंग, सिव्हिल स्ट्रक्चर और अ पार्ट देअर ऑफ इंक्लुडिंग अ कॉम्प्लेक्स और बिल्डिंग इंटेंडेड फॉर सेल टू अ बायर होली और पार्टली, होली और पार्टली, एक्सेप्ट पार्ट नंतर सांगतो, बरोबर आहे. कन्स्ट्रक्शन ऑफ अ कॉम्प्लेक्स, कन्स्ट्रक्शन तुम्ही करता, बरोबर आहे, त्यात तुम्ही सिमेंट वापराल, स्टील वापराल, आणखीन काय मटेरियल वापराल, गुड्स आहेत ना त्यामध्ये. मग कन्स्ट्रक्शन जेव्हा केलं जाईल, बिल्डिंग, सिव्हिल स्ट्रक्चर और अ पार्ट देअर ऑफ इंक्लुडिंग अ कॉम्प्लेक्स और बिल्डिंग इंटेंडेड फॉर सेल टू अ बायर होली और पार्टली. आता हे बिल्डर कन्स्ट्रक्शन करून घेतो, कॉम्प्लेक्स बनवतो, बिल्डिंग बनवतो आणि सेल करतो. मग बायर करता हे काय आहे, सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे का सप्लाय ऑफ गुड्स आहे? ते सांगितलं इकडे सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे, ते जास्त विचार नाही करायचा, जास्त विचार नाही करायचा. मग सरळ सांगितलं त्यांनी, कन्स्ट्रक्शन ऑफ अ कॉम्प्लेक्स, तुम्ही कन्स्ट्रक्ट करतात, बिल्डिंग, सिव्हिल स्ट्रक्चर और अ पार्ट देअर ऑफ इंक्लुडिंग अ कॉम्प्लेक्स और बिल्डिंग इंटेंडेड फॉर सेल टू अ बायर होली और पार्टली, हे तुमचं सप्लाय ऑफ सर्व्हिसमध्ये येईल, सप्लाय ऑफ सर्व्हिसमध्ये येईल. अपवाद केव्हा आहे, अपवाद काय, वेअर द एंटायर कन्सिडरेशन हॅज बीन रिसिव्ड आफ्टर इश्युअन्स ऑफ कंप्लीशन सर्टिफिकेट वेअर रिक्वायर्ड बाय द कॉम्पिटंट ऑथॉरिटी और आफ्टर इट्स फर्स्ट ऑक्युपेशन विचएवर इज अर्लियर. बिल्डिंग कंप्लीट झाली, बिल्डिंग कंप्लीट झाली, मग सिडको, महानगरपालिका ऑथॉरिटी आहेत, ते काय करतात, कंप्लीशन सर्टिफिकेट इश्यू करतात. आणि जर का कंप्लीशन सर्टिफिकेट इश्यू झालं तर मग सप्लाय ऑफ सर्व्हिस होत नाही, मग त्याच्यावर GST येतच नाही, मग ते GSTमध्येच येत नाही, सप्लायमध्येच येत नाही, सप्लायच्या स्कोपमध्ये येत नाही, म्हणून त्यावर GST येत नाही. एक कंप्लीशन सर्टिफिकेट मिळतं आणि दुसरं ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळतं. बिल्डिंगमध्ये समजा ABCD विंग असतील, ए विंग कंप्लीट झाली, बीचं अजून काम बाकी आहे, सीचं काम बाकी आहे, तर कंप्लीट प्रोजेक्ट जो आहे तो 4 विंग्स आहे, त्यामुळे कंप्लीशन सर्टिफिकेट मिळेल तेव्हा मिळेल, पण ऑक्युपाय करू शकता. ऑक्युपेशन सर्टिफिकेट दिलं तरी पण तिथे काय होईल, एक तर कंप्लीशन सर्टिफिकेट किंवा ऑक्युपेशन, या दोनपैकी एक मिळालं का मग ते सप्लायच्या डेफिनेशनमध्ये येणार नाही, मग सप्लाय होणार नाही. पण जोपर्यंत CC किंवा ऑक्युपेशन सर्टिफिकेट, कंप्लीशन सर्टिफिकेट किंवा ऑक्युपेशन सर्टिफिकेट कॉम्पिटंट ऑथॉरिटीकडनं मिळत नाही, म्हणजे महानगरपालिका, सिडको जे काय असेल ते, तोपर्यंत जिकडे कन्स्ट्रक्शन केलं गेलं आहे, बिल्डिंग बनवले गेले, शॉप बनवले गेले, काही असेल जे काय,
त्याचा जेव्हा सेल होईल तेव्हा सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे आणि त्याच्यावर जी एस टी आहे. पण एकदा कंपनीचं सर्टिफिकेट मिळालं का नंतर जी एस टी येत नाही. तुम्ही काय ॲडव्हर्टाईज बघत असाल, सी सी रिसिव्ड, नो जी एस टी, असे काय ॲड होतात. तशा केसमध्ये प्रोजेक्ट कंप्लीट झाला आहे, आता जी एस टी नाही. The expression competent authority means the government or any authority authorized to issue completion certificate under any law for the time being in force, and in case of non-requirement of such certificate from such authority from any of the following, namely an architect registered with Council of Architecture constituted under the Architect Act 1972 or chartered engineer registered with the institution of engineers or licensed surveyor of the respective local body of the city or town or village or development or planning authority. Competent authority कोणाला म्हणाल हे दिले. The expression construction includes additions, alterations, replacements or remodeling of any existing civil structure. Construction means काय? मग कसं आहे, कन्स्ट्रक्शन ऑफ अ सर्व्हिस इंटेंडेड फॉर सेल बिफोर कम्प्लिशन. बिफोर कम्प्लिशन आहे. ओके, साईड ऑफिस आहे, फ्लॅट व्हॅल्यू 80 लाख आहे. 80 लाखचा काय फ्लॅट आहे, सी सी रिसिव्ह झालेली नाही आहे. आता बिफोर कम्प्लिशन 40 लाख दिले, नंतर 20 लाख दिले, आफ्टर कम्प्लिशन 20 लाख दिले, जी एस टी संपूर्ण 80 लॅक्सवर लागेल. कंप्लीट होण्यापूर्वी 1 रुपया दिला, बाकीची अमाऊंट सी सी किंवा ऑक्युपेशन सर्टिफिकेट, कंप्लीशन सर्टिफिकेट किंवा ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळाल्यानंतर दिली बाकीची अमाऊंट. 1 रुपया जरी अगोदर दिला ना, संपूर्ण 80 लॅक्सवरती जी एस टी लागेल. तिसऱ्या केसमध्ये कंप्लीट होण्यापूर्वी काहीच अमाऊंट दिली नाही, 1 रुपया पण दिला नाही, 80 लॅक्स नंतर आहेत आफ्टर कंप्लीशन, नॉट अ सप्लाय, जी एस टी नॉट ॲप्लिकेबल. जी एस टी ॲप्लिकेबल होणार नाही. आता तुम्हाला जर का हा जो पॉईंट आहे बघायचा असेल तर तुम्हाला शेड्यूल 2 मधला आता तुम्हाला मी पॉईंट सांगितला की शेड्यूल 2 पॅरा 5B. ओके, पॅरा 5B आता बघितलं आपण. काय बघितलं यामध्ये की एंटायर कन्सिडरेशन ऑर एनी पार्ट ऑफ कन्सिडरेशन इज रिसिव्ड बिफोर. एनी पार्टचा अर्थ 1 रुपया पण होतो. इश्युअन्स सर्टिफिकेट होण्यापूर्वी जर 1 रुपया जरी रिसिव्ड केला तर मग ते शेड्यूल 2च्या स्कोपमध्ये जातं आणि मग ते सप्लाय ऑफ सर्व्हिसमध्ये येतं. पण जर एंटायर कन्सिडरेशन इज रिसिव्ड आफ्टर इश्युअन्स ऑफ कंप्लिशन सर्टिफिकेट वेअर रिक्वायर्ड बाय कॉम्पिटंट ऑथॉरिटी आफ्टर इट्स फर्स्ट ऑक्युपेशन विचेवर इज अर्लियर, नंतर दिलं आहे तर नॉट अ सप्लाय ॲट ऑल. हे कुठे दिले, तो सप्लाय नसेल हे कुठे दिले, सच सप्लाय शॅल बी कन्सिडर ॲज नायदर ॲज सप्लाय ऑफ गुड्स नॉर अ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. हे तुम्हाला शेड्यूल 3 मध्ये दिले, एंट्री 5. शेड्यूल 3 मध्ये दिले, एंट्री 5 मध्ये. पुढे आपल्याला शेड्यूल 3 बघायचं आहे. तेव्हा परत तुम्हाला मी आठवण करून देईन की आपण कंप्लेंट सर्टिफिकेट करता शेड्यूल 2 मध्ये पॅरा कुठला आहे हा 5 एंट्री बी. 5 मध्ये बी मध्ये सांगितलं आहे की कन्सिडरेशन तुम्ही पार्ट कन्सिडरेशन जर सी सी रिसिव्ह होण्यापूर्वी घेता तर सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. सी सी रिसिव्ह झाल्यानंतर जर घेतलं तर मग नायदर सप्लाय ऑफ गुड्स नॉर सप्लाय ऑफ सर्व्हिसेस, सप्लायच नाही तो. हे शेड्यूल 3 मध्ये सांगितलं आहे. सप्लाय ऑफ सर्व्हिसेस, द फॉलोइंग शॅल बी ट्रीटेड ॲज सप्लाय ऑफ सर्व्हिसेस, नेमली आता बघतोय आपण एंट्री सी.
temporary transfer or permitting the use or enjoyment of any intellectual property right. इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईटमध्ये काय काय येतं? इन्क्लूड्स द फॉलोइंग: कॉपीराइट, पेटंट, ट्रेडमार्क, डिझाईन्स, एनी अदर सिमिलर राईट टू अन इनटँजिबल प्रॉपर्टी. इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट नॉर्मली ट्रीटेड ॲज मुवेबल प्रॉपर्टी, फॉर एक्झाम्पल गुड्स. आता बघा याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, एक आहे सप्लाय ऑफ सर्व्हिस, दुसरं आहे सप्लाय ऑफ गुड्स. टेम्पररी ट्रान्सफर ऑफ परमिटिंग द यूज और एन्जॉयमेंट ऑफ एनी इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट शॅल बी ट्रीटेड ॲज सप्लाय ऑफ सर्व्हिस. सेल है सप्लाई ऑफ गुड्स, सेल है परमानेंट ट्रांसफर ऑफ इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट शैल बी ट्रीटेड एज सप्लाई ऑफ गुड्स. X Limited allows the use of patented process to Mr. Y Limited against consideration of rupees 95 crores. Development, design, programming, customization, adaptation, upgradation, enhancement, implementation of information technology, software. Bank of India pays software development, design and maintenance charges to software development company to design, maintain, develop and upgrade and banking software for various activities of bank. The transaction between software development company and Bank of India is supply of service. आता काही गोष्टी अशा आहेत की सॉफ्टवेअर स्पेशली डिझाईन करून घेतली जातात आणि काही सॉफ्टवेअर असे आहेत की रेडीमेड सॉफ्टवेअर्स आहेत, ते विकले जातात. मग ह्या केसमध्ये सप्लाय ऑफ गुड कशाला म्हणावं आणि सप्लाय ऑफ सर्व्हिस कशाला म्हणावं? कस्टमाइज सॉफ्टवेअर आहे, इट इज टेलर मेड सॉफ्टवेअर मेड ॲज पर द रिक्वायरमेंट ऑफ कस्टमर. These contracts involved provision of service, supply of service. And pre-pack, canned, shrink wrap software. This software treated as goods when put on any media. Sale of pre-pack software. License to use pre-pack software, supply of service. Sale of pre-pack software, supply of goods. आणि जे लायसन्स वापरायला दिलं जातं, लायसन्स फी घेतली तर मग सप्लाय ऑफ सर्व्हिस. नेक्स्ट एंट्री, ॲग्रीइंग टू द ऑब्लिगेशन टू रिफ्रेन फ्रॉम एन ॲक्ट और टू टॉलरेट एन ॲक्ट और सिच्युएशन और टू डू एन ॲक्ट. आफ्टर रेफरिंग टू द अफोरमेन्शन, ते तुम्हाला दिलं तिकडे, याचा अर्थ काय? ऑब्लिगेशन टू रिफ्रेन फ्रॉम एन ॲक्ट, ऑब्लिगेशन टू टॉलरेट एन ॲक्ट ऑफ सिच्युएशन, ऑब्लिगेशन टू डू एन ॲक्ट. काहीतरी करा. टॉलरेटचा अर्थ काय? टॉलरेटचा अर्थ काय? सहन करा ना. ओके, ऑब्लिगेशन टू टॉलरेट, सहन करा, त्याला ही सर्व्हिस झाली. हे काहीतरी करा, काहीतरी तुम्हाला करायला सांगितलं, हे पण सर्व्हिसमध्ये. हे तीन पार्ट आहेत सप्लाय ऑफ सर्व्हिसमध्ये. तुम्ही एंट्री ही बघाल, ॲग्रीइंग टू द ऑब्लिगेशन टू रिफ्रेन फ्रॉम एन ॲक्ट और दिलं. दुसरं आलं टू टॉलरेट एन ॲक्ट और सिच्युएशन और टू डू एन ॲक्ट. आता तीन प्रकारच्या इकडे तुम्हाला गोष्टी दिलेल्या आहेत, त्या आपल्याला समजून घेतल्या पाहिजे की तीन म्हणजे नक्की काय, याचा अर्थ काय. ऑब्लिगेशन टू रिफ्रेन फ्रॉम एन ॲक्ट, ना करने के लिए राजी करना, ना करने के लिए राजी करना. ऑब्लिगेशन टू रिफ्रेन फ्रॉम एन ॲक्ट means any act which binds a person of not to do or not doing a particular thing in a particular manner in a given circumstances. Mr. Rajesh, an employee of Infosys, agrees not to work with Tata Consultancy Services for at least 2 years by signing a non-compete agreement and against payment of rupees 10 lakh. This refers to retrain from an act. It is a supply of सर्व्हिस.
तू एका कंपनीत काम करतो आहेस, ट्रान्सपोर्ट कंपनीत, बरोबर आहे. तू इथे काम केल्यानंतर तू त्यांना 1 वर्षाने सांगितलं की आता मला तुमच्याकडे काम नाही करायचं, तुमच्याकडे मी बऱ्याच गोष्टी शिकलो, मी दुसरीकडे आता जॉईन होणार आहे, तुमच्या जॉबमधून मी रिजाईन करतो आहे. धन्यवाद, तुम्ही मला चांगल्या प्रकारे सांभाळलात, चांगल्या प्रकारे तुम्ही मला रिस्पेक्ट दिलात, मान सन्मान दिलात, शिकायला मिळालं. मी कायम तुम्हाला धन्यवाद देईन, थँकफुल मला सांगा. म्हणजे ठीक आहे, सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, पण तू हा जॉब सोडल्यानंतर काय करणार आहेस? तू 2 गोष्टी करू नकोस. 1-2 वर्ष स्वतःचा बिझनेस करू नकोस, आणि दुसरी गोष्ट, जो स्ट्रेट लाईन ट्रान्सपोर्टर आहे त्याकडे तू काम करायचं नाहीस 2 वर्षामध्ये. स्वतःचा बिझनेस 2 वर्ष करायचा नाही, आणि ते नाव घेतील हा माझा कॉम्प्युटर आहे, त्याच्याकडे तू काम करायचं नाही, आणि तुम्ही तिकडेच जाऊन काम करणार. तुम्ही पण का असं मी का करू? मी तुमच्याकडे काम केलं, तुम्ही मला पगार दिला, सगळं आपलं ठरल्याप्रमाणे झालेलं आहे. आता माझा मी मोकळा नाही कुठेही काम करायला, बरोबर आहे तुझं म्हणणं, मला बरोबर तुझं. तुला मी 5 लाख रुपये देतो, 2 वर्ष तिकडे काम करू नकोस. तुमचं जे इथलं नॉलेज आहे, इथली माहिती आहे, ती कुठल्याही प्रकारे तुम्ही त्या माणसाला देऊ नये. त्यामुळे नुकसान होऊ नये आपल्या बिझनेसचं, म्हणून तुम्हाला ते सांगितलं आहे. किंवा 2 वर्ष तुम्ही बिझनेस करू नका, किंवा तुम्ही बिझनेस करा पण ह्या एरियात बिझनेस करू नका, किंवा ह्या प्रकारचा बिझनेस करू नका. अशा प्रकारचं कुठलंही तुम्ही जंटलमन आहे, तू काय करतो, जंटलमन पद्धतीने काय करतो, तुम्हाला सांगतो की उगाच मला नुकसान पोहोचेल असे काम तुम्ही करू नका. तुम्हाला त्याच्या अगेन्स्ट मी नॉन कॉम्पिटंट फीज म्हणून अमाऊंट देतो. ह्याला काय म्हणाल? सप्लाय ऑफ सर्व्हिस. सप्लाय ऑफ सर्व्हिस. Obligation to tolerate an act or situation means to accept the occurrence or existence, means to accept the occurrence or existence of an act or a particular thing which is imposed by a condition or circumstances in a contract, agreement or any other document which is legally enforceable by law. Penalty on early termination of rental or lease agreement. तुम्ही 10 वर्षाकरता लीज ॲग्रीमेंट केलं, पण जर त्याच्या आत तुम्ही कुठल्याही कारणास्तव जर तुम्हाला ते ॲग्रीमेंट टर्मिनेट करायचं असेल, मी तुम्हाला सांगितलं की मी तुम्हाला सिमेंट सप्लाय करेन पुढचे 3 वर्ष, आणि त्याचे चार्जेस किती असतील, पर पॅक ऑफ सिमेंट ठरलं आपलं, बरोबर आहे. आज सिमेंटचं जे पॅकेट आहे त्याची किंमत सपोज 300 रुपये. मी तुम्हाला तुम्ही सांगितलं की 3 वर्ष सप्लाय करायचा 400 रुपयेच घ्यायचे, मार्केट रेट काय पण असो. पण जर ॲग्रीमेंट ब्रेक केलं तर 5 लाख रुपये द्यावे लागतील, किंवा ॲग्रीमेंट मॉडिफाय करायचं आहे 5 लाख रुपये द्यावे लागतील. तर जोपर्यंत 400 रुपये मार्केट रेट आहे आणि जोपर्यंत 300 रुपयाला तुम्ही सप्लाय मागताय तोपर्यंत मी खुश राहीन. उद्या किंमत 400च्या पुढे गेली 2 वर्षांनी 500 रुपये झाली, आता मला महागात पडेल. पहिले ते कमवले, आता आपल्याला लॉस होतो आहे. मी सांगितलं नाही मला, आणि तुम्ही जास्त ऑर्डर मागावं लागले, आता मला ॲग्रीमेंट ब्रेक करायचं. ब्रेक केलं तर 5 लाख रुपये घ्या आणि ॲग्रीमेंट मॉडिफाय करा. 400 नाही, यापुढे मी 500 रुपये देईन. आता मला परवडत नाही, मार्केट रेटच 500 रुपये, मी 500 खाली देऊ शकत नाही तुम्हाला, मला 700 रुपये पाहिजे, मला किती मार्जिन मिळालं पाहिजे. म्हणजे जर तुम्ही कुठल्याही प्रकारे किंमत वाढवता, ॲग्रीमेंट जे आहे ते तुम्हाला आता मान्य नाही. Penalty on early termination of rental or lease agreement. Prepayment charges on early payment of loan installment. लोन इन्स्टॉलमेंट आहे, मी सांगितलं माझ्याकडे पैसे आले, लोन मला आता कंप्लीट करायचे, म्हणजे लोन बाकी आहे 5 लाख बाकी आहेत. ते म्हणते 5 लाख जर का तू पूर्ण भरत दिले असते ना तर आम्हाला इंटरेस्टही मिळाला असता. आता आमचा इंटरेस्ट लॉस आहे. मग तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये जर अगोदर पेमेंट केलं तर तुम्हाला 5,000 रुपये 10,000 रुपये आम्ही अर्ली पेमेंट चार्जेस घेणार.
prepayment charges on early payment of loan installment, demurrage charges paid to the port authorities for non-clearing the goods within a specified period of time. 3 दिवसामध्ये तुम्ही गुड्स क्लिअर करायचे, नाही केले तर तुम्हाला काय चार्जेस लागतील. आपण हेडिंग काय बघतोय, ऑब्लिगेशन टू टॉलरेट अन ॲक्ट और सिच्युएशन. बस तुम्हाला सहन करायला लागेल ती परिस्थिती जी आहे ती, त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला पेमेंट करायला लागेल. हे काय झालं, सप्लाय ऑफ सर्व्हिस. तिसरं, ऑब्लिगेशन टू डू अन ॲक्ट मीन्स टू परफॉर्म और टू डू समथिंग necessarily prescribed in an agreement, contract or any other document which is required under any law for the time being in force. A company M might approach a distributor or trader not to deal in the goods of a competitor company J against whom it is in stiff competition in the market, and if the trader obliges to do so for a certain consideration, it is obligation to do an act and it is supply of service. अशा प्रकारचा लॉ का बाजूला गेला, कारण की अशा प्रकारे मार्केटमध्ये ट्रान्झॅक्शन्स किंवा ॲक्टिव्हिटीज लिगली होऊ शकतात. जे होत असतील तर त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटला टॅक्स पाहिजे, GST पाहिजे. इन्कम टॅक्समध्ये पण अशा प्रोव्हिजन आहेत की जर अशा प्रकारची अमाऊंट घेतली तर ते बिझनेस इन्कम आहे. इन्कम टॅक्समध्ये 5 हेड आहेत. एक इन्कम फ्रॉम सॅलरी, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. हाऊस प्रॉपर्टी जर का रेंटवर दिली, हे शॉप किंवा घर काही असो, जे इन्कम होतं ते इन्कम अंडर हाऊस प्रॉपर्टी त्याला इन्कम टॅक्स लागतो. तिसरं, बिझनेस इन्कम. बिझनेस इन्कम तुम्ही गुड्स किंवा सर्व्हिसेस सप्लाय करता, त्यातून जे इन्कम होतं ते बिझनेस इन्कम. त्या बिझनेस इन्कममध्ये बिझनेस करत असताना अशा कुठल्याही ॲक्टिव्हिटी जर केल्या तर त्या बिझनेस इन्कममध्येच इन्कम टॅक्समध्ये टॅक्सेबल होतात. मग जर ती अमाऊंट मिळते ती इन्कम टॅक्सच्या लॉप्रमाणे ते इन्कम आहे, मग GST पण पाहिजे त्याच्यावरती. मग जर त्याच्यावरती GST पाहिजे असेल तशा प्रकारची प्रोव्हिजन करायला पाहिजे, म्हणून तो सप्लाय आहे हे दिले. आणि तो सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. Supply of services, transfer of the right to use any goods for any purpose, whether or not for a specified period, for cash, deferred payment or other valuable consideration. Mr. Gada shall transfer right to use a laptop and printer for a period of 6 months for an agreed consideration to Mr. Bide. The transfer of right to use laptop and printer shall be treated as supply of services. आता आपण काय बघतोय, शेड्यूल 2 बघतोय, बरोबर आहे. पॅरा 5 बघतोय, त्यामध्ये आपण एंट्री A बघितली, रेंटिंग ऑफ इमूवेबल प्रॉपर्टी. एंट्री B बघितली, कन्स्ट्रक्शन इंटेंडेड फॉर सेल. C बघितलं, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट. D बघितलं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सॉफ्टवेअर. E बघितलं, टॉलरन्स नॉट टू डू एन ॲक्ट. F मध्ये आता ट्रान्सफर ऑफ राईट टू यूज द गुड्स. हे सगळं काय आहे, सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. कंपोजिट सप्लाय डिफाईन केलं आहे क्लॉज 30 मध्ये, क्लॉज 30 मध्ये सेक्शन 2 मध्ये. कंपोजिट सप्लाय मीन्स अ सप्लाय मेड बाय टॅक्सेबल पर्सन टू अ रेसिपियंट consisting of 2 or more taxable supplies of goods or services or both, or any combination thereof, which are naturally bundled and supplied in conjunction with each other in the occurrence in the ordinary course of business, one of which is a principal supply. कंपोजिट सप्लाय कशाला म्हटलं जातं, कंपोजिट सप्लाय आपली नेक्स्ट एंट्री आहे ती कंपोजिट सप्लायची. ओके, शेड्यूल 2 मधली. तर कंपोजिट सप्लाय कशाला म्हणायचं हे सांगितलं जाते. ते गुड्स मला एखाद्याला सप्लाय करायचे तर त्या गुड्सला मला पॅकिंग करून पाठवायला लागेल. प्रिन्सिपल सप्लाय कुठला आहे, गुड्स सेल करणं. पॅकिंग हा माझा बिझनेस नाही आहे, ते ट्रान्सपोर्ट करायला लागतील. ट्रान्सपोर्ट हा माझा बिझनेस नाही आहे, त्याला म्हटलं जाईल कंपोजिट सप्लाय. ह्याला म्हणण्यात येईल कंपोजिट सप्लाय. सप्लाय मेड बाय टॅक्सेबल पर्सन. सप्लायर कुठला आहे, तो गुड्स आहे. consisting of 2 or more taxable supplies.
एक टेक्नॉलॉजी सप्लाय गुड्स आहे, दुसरा कुठला आहे पॅकिंग करतोय, ट्रान्सपोर्ट सर्व्हिस आहे. पण हे केल्याशिवाय त्याचा बिझनेस काय होणार नाही. त्याला म्हणतात नॅचरली बंडल्ड अँड सप्लायड इन कंजक्शन विथ ईच अदर इन द ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेस, वन ऑफ विच इज अ प्रिन्सिपल सप्लाय. पहिला जो आहे तो प्रिन्सिपल सप्लाय आणि दुसरा जो आहे तो पहिल्या सप्लाय करता सहाय्यक म्हणून दुसरा करायला लागतो. त्या केसमध्ये त्याला कंपोजिट सप्लाय म्हणतात. एक्झाम्पल बघा आता, इलिस्ट्रेशन वेअर गुड्स आर पॅक्ड and transported with insurance. The supply of goods, packing material, transport and insurance is a composite supply and supply of goods is a principal supply. आता पॉसिबल आहे. तुम्ही सांगाल की गुड्स घ्या, तुम्ही तुमचे पॅक करा, तुम्ही तुमचं इन्शुरन्स काढा, तुम्ही तुमचं ट्रान्सपोर्ट करा, ते बिझनेस नाही होऊ शकत. तो बिझनेसचा भागच आहे. ते गुड्स जर का पाठवायचे असेल कोणाला, ट्रान्सपोर्ट करून द्यावंच लागेल. तुम्हाला डिश अँटिना मिळतो. आता डिश अँटिना तुम्ही घ्यायला गेलात, डिश अँटिना घेऊन जा, तुम्ही तुमचा लावा, तुम्ही घ्याल. म्हणजे कंपनीला तो डिश अँटिना जो बायर आहे त्याच्या घरावरती फिट करून चालू करून दिल्याशिवाय तो सप्लाय होतो का? नाही होत ना. बस काही वस्तू अशाच असतात. त्याचं ट्रान्सपोर्ट करणं, त्याचं इन्स्टॉलेशन करणं, त्याचं टेस्टिंग करणं हा सप्लायचा भाग आहे. प्रिन्सिपल सप्लाय कुठला आहे? डिश अँटिना सेल करणं आहे, पण ते इन्स्टॉल करून देणं, ते बसवून देणं हे त्या सप्लायलाच कनेक्टेड आहे. ते चार्जेस त्यामध्ये इन्क्लूड असतात. त्याला म्हटलं जातं कंपोजिट सप्लाय. द फॉलोइंग कंपोजिट सप्लायज शॅल बी ट्रीटेड ॲज सप्लाय ऑफ सर्व्हिस. दोन कंपोजिट सप्लाय आहेत. एक वर्क कॉन्ट्रॅक्ट as defined in clause 119 of section 2 and दूसरा supply by way of or as part of any service or in any other manner whatsoever of goods being food or any other article for human consumption, any drink other than liquor for human consumption, where such supply or service is for cash, deferred payment or other available consideration is supply of service असेल. हॉटेलमध्ये तुम्ही जे फूड, हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जे फूड घेता किंवा कॅटरिंग सर्व्हिस आहे ते जर का फूड सप्लाय करत असेल, सप्लाय बाय वे ऑफ और ॲज पार्ट ऑफ एनी सर्व्हिस और इन एनी अदर मॅनर वॉट्सएवर ऑफ गुड्स बीइंग फूड और एनी अदर आर्टिकल फॉर ह्युमन कन्झम्पशन और एनी ड्रिंक. जे एखादा व्यक्ती कन्झ्युम करतो कुठल्याही प्रकारचे गुड्स किंवा फूड किंवा ड्रिंक, सरबत असेल, कोल्ड ड्रिंक असेल, पण दारू नसेल, दारूसाठी वेगळा ॲक्ट आहे. त्याला काय म्हटलं जातं? सप्लाय ऑफ सर्व्हिस. आणि हा कंपोजिट सप्लाय काय म्हटलं जातं? कंपोजिट सप्लाय ते फूड आहे, त्या फूडमध्ये त्याला प्रोसेस केलं जाईल, ठराविक पद्धतीने त्याला सजवलं जाईल, मग ते त्या कस्टमरकडे पाठवलं जाईल. हे सगळं करावंच लागेल. मग इथे सप्लाय जो आहे हा गुड्सचा नाही आहे, सप्लाय हा सर्व्हिसचा आहे. हे दोन कंपोजिट सप्लाय आहेत. आपण बघितलं ना काल बोथमध्ये काय येतं? एक वर्क कॉन्ट्रॅक्ट आहे, डिफाईन केलं आहे. बिल्डिंगचं प्लॅस्टरिंग केलं जातं त्याचं वर्क कॉन्ट्रॅक्ट आहे, कन्स्ट्रक्शन केलं जातं त्याचं वर्क कॉन्ट्रॅक्ट होतं. कॅटरिंग, हॉटेल रेस्टॉरंट, बार रेस्टॉरंट. ओके. आता त्याच्यामध्ये जर का लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन आहे ते येणार नाही, पण बाकी सोडा आहे, कोल्ड ड्रिंक आहे हे येईल. कुठल्याही प्रकारचं फूड किंवा आणि एनी अदर आर्टिकल फॉर ह्युमन कन्झम्पशन ऑर एनी ड्रिंक हे कंपोजिट सप्लाय आहेत. हे सप्लाय ऑफ सर्व्हिसचे समजले जातील. आपण जसं बघितलं कंपोजिट सप्लाय कशाला म्हणतात, तसं आपल्याला बघायला लागेल की वर्क कॉन्ट्रॅक्ट कशाला म्हणतात. वर्क कॉन्ट्रॅक्ट डिफाईन केलं आहे क्लॉज 119 मध्ये. कॉन्ट्रॅक्ट फॉर वर्क कॉन्ट्रॅक्ट मीन्स अ कॉन्ट्रॅक्ट फॉर बिल्डिंग
कन्स्ट्रक्शन, फॅब्रिकेशन, कम्प्लिशन आपण खाली बघितलं होतं, इरेक्शन, इन्स्टॉलेशन, फिटिंग आउट, इम्प्रूव्हमेंट, मॉडिफिकेशन, रिपेअर, मेंटेनन्स, रिनोव्हेशन, अल्टरेशन और कमिशनिंग ऑफ एनी इमूवेबल प्रॉपर्टी wherein transfer of property in goods is involved in the execution of such contract, whether as goods or in some other form. बिल्डिंगमध्ये जे मटेरियल वापरलं जाईल, स्टील, सिमेंट, हे गुड्स असणार आहे. ते बनवून ती बिल्डिंग तयार होईल आणि त्याचे जे ट्रान्सफर केलं जाईल, हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे हे सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट आहे. वर्क कॉन्ट्रॅक्ट्स हे काय, हा कंपोजिट सप्लाय आहे आणि तो सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. बिल्डिंग बनवून द्यायची आहे, बरोबर आहे, बनवणं ही सर्व्हिस आहे, पण त्याकरता मटेरियल तर लागेलच ना. मग मटेरियल पण आहे आणि सर्व्हिस पण आहे, पण ते सर्व्हिसच माना. रेस्टॉरंटमध्ये पण गुड्स पण आहेत, ते बनवायचे सर्व्हिस पण आहे, सर्व करायची सर्व्हिस पण आहे, पण ती सर्व्हिसच आहे, ते गुड्स नाही. बरोबर आहे. गुंतागुंतीचा मुद्दा हाच होता सगळ्यात जास्त. अगोदर या दोन ठिकाणी, पहिले हॉटेलमध्ये ज्यावेळेस एखादा व्यक्ती जायचा, जेवण करायचा, त्याला बिल दिलं जायचं, त्याच्या बिलामध्ये वॅट पण टाकायचा आणि सर्व्हिस टॅक्स पण टाकायचा. वर्क कॉन्ट्रॅक्टमध्ये सर्व्हिस टॅक्स पण टाकायचा, वॅट पण टाकायचं. स्टेट गव्हर्नमेंट म्हणायचं आमचा टॅक्स आम्हाला द्या, म्हणजे वॅट द्या. सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणायचं सर्व्हिस टॅक्स आमचा आहे, दोन्ही टॅक्स द्यायला लागायचे. आता दोघांनी मिळून एकत्र कायदा बनवला आणि सांगितलं ठीक आहे आमचं भांडण मिटलं आहे, आता ही सर्व्हिस आहे. दोन्ही म्हणणार नाही आम्ही याला, आम्ही याला काय म्हणतो, ही सर्व्हिस आहे. मग तुम्ही त्याला सर्व्हिस कोड लावा, त्याला आम्ही जो टॅक्स रेट नोटिफाय केला आहे तो तुम्ही कलेक्ट करा, बाहेर काढणं आणि आम्हाला द्या. हे डिस्प्युटेड मॅटर सॉल्व्ह करण्याकरता शेड्यूल 2 आहे. कुठल्या ॲक्टिव्हिटीज गुड्स आहेत, सप्लाय ऑफ गुड्स आहेत आणि कुठल्या ॲक्टिव्हिटीज या सप्लाय ऑफ सर्व्हिसेस आहे, हे डिफाईन केलं आहे कुठे, शेड्यूल 2 मध्ये. पॅरा 7 आहे आता. ओके, पॅरा 7 मध्ये सप्लाय ऑफ गुड्ससाठी एंट्री दिलेली आहे. द फॉलोइंग शॅल बी ट्रीटेड ॲज सप्लाय ऑफ गुड्स, नेमली सप्लाय ऑफ गुड्स बाय एनी अनइनकॉर्पोरेटेड असोसिएशन और बॉडी ऑफ पर्सन टू अ मेंबर thereof फॉर कॅश, डिफर्ड पेमेंट और अदर वॅल्युएबल कन्सिडरेशन. रोटरी क्लब एक्झाम्पल बघा. रोटरी क्लब सप्लाईज स्नॅक्स अँड कोल्ड ड्रिंक्स एक्सेट्रा टू इट्स मेंबर ड्युरिंग इट्स मंथली मीटिंग for a nominal payment is a supply of goods. आयदर कोण असलं पाहिजे, अनइनकॉर्पोरेटेड असोसिएशन किंवा बॉडी ऑफ पर्सन्स, त्यांच्या मेंबरला काही गुड्स सप्लाय केले तर हे सप्लाय ऑफ गुड्स आहे. शेड्यूल 2 बघितलं आपण. गुड्स, ट्रान्सफर ऑफ टायटल इन गुड्स, ट्रान्सफर ऑफ राईट्स इन गुड्स, ट्रान्सफर ऑफ अनडिवायडेड शेअर्स इन गुड्स विदाउट द ट्रान्सफर ऑफ टायटल, सर्व्हिस. ओके, ए, बी आणि सी. आणि बी मध्ये 3 प्रकारच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होत्या, आपण त्या 3ही कव्हर केल्या. सेकंड, लँड अँड बिल्डिंगमध्ये लीज, टेनन्सी ऑफ लँड, लीज और लेटिंग आउट ऑफ द बिल्डिंग, सर्व्हिसेस. तिसरं, ट्रीटमेंट और प्रोसेस अप्लाइड ऑन अनदर पर्सन्स गुड्स, ही काय झाली, सर्व्हिस. ट्रान्सफर ऑफ बिझनेस असेट, ट्रान्सफर डिस्पोजल ऑफ बिझनेस असेट गुड्स, डिरजिस्ट्रेशन ऑफ बिझनेस, डीम सप्लाय ऑफ गुड्स इन स्टॉक, पुटिंग गुड्स टू प्रायव्हेट यूज, मेकिंग अवेलेबल गुड्स टू अनदर फॉर नॉन बिझनेस पर्पज, इथे सप्लाय ऑफ सर्व्हिस. सप्लाय ऑफ सर्व्हिसेस, सप्लाय सर्व्हिसेसमध्ये काय काय येईल, रेंटिंग ऑफ इमूवेबल प्रॉपर्टी, कन्स्ट्रक्शन इंटेंडेड फॉर सेल, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, सॉफ्टवेअर, टॉलरन्स नॉट टू डू एन ॲक्ट, ट्रान्सफर ऑफ राईट टू यूज द गुड्स. आता आपण बघितलं सप्लाय ऑफ सर्व्हिस, वर्क कॉन्ट्रॅक्ट आणि मग
supply of AOP to member, association of person to member, supply of goods. शेड्यूल 2 मध्ये सप्लाय ऑफ गुड्स आहे का सप्लाय ऑफ सर्व्हिसेस आहे हे डिफाईन करण्याकरता त्यांनी आपल्याला काही एंट्रीज दिल्या होत्या, ॲक्टिव्हिटीज दिल्या होत्या, त्या आपण बघितल्या. इथे आपला 1A कंप्लीट होतो. वेअर सर्टन ॲक्टिव्हिटीज ऑर ट्रान्झॅक्शन्स कॉन्स्टिट्यूट अ सप्लाय इन अकॉर्डन्स विथ द प्रोविजन ऑफ सबसेक्शन 1, they shall be treated as either supply of goods or supply of services as referred to in schedule 2. शेड्यूल 2 मध्ये बघा हे 1A सांगतो. इथपर्यंत क्लिअर झाला असेल तर आपण पुढे जाऊ शकतो. नॉर्थविस्टँडिंग एनिथिंग कंटेन इन सबसेक्शन 1. सबसेक्शन 1 मध्ये काही सांगितलं असेल, जे काही सांगितलं असेल तरी पण activities or transactions specified in schedule 3, schedule 3 मध्ये काही ॲक्टिव्हिटीज आहेत shall be treated neither as supply of goods nor supply of goods nor supply of services. शेड्यूल 3 मध्ये काही ॲक्टिव्हिटीज आहेत, 8 प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा 8 प्रकारच्या म्हणूया ट्रान्झॅक्शन्स आहेत. इथे सप्लाय ऑफ गुड्स किंवा सप्लाय ऑफ सर्व्हिसेस हे काही नसेल. आणि जर गव्हर्नमेंटला वाटलं तर गव्हर्नमेंट नोटिफाय करेल काही ॲक्टिव्हिटीज और ट्रान्झॅक्शन्स, ती पण सप्लाय ऑफ गुड्स किंवा सप्लाय सर्व्हिसमध्ये काही नसतील. गव्हर्नमेंटकडे अधिकार आहे असा की आता ज्यावेळेस लॉ मेकरनी लॉ बनवला त्यांना काही ॲक्टिव्हिटीज वाटल्या, त्यांनी काय केल्या लिस्ट केल्या की ह्या ॲक्टिव्हिटीज नायदर सप्लाय ऑफ गुड्स नायदर सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. आणि पुढे जर का गव्हर्नमेंटला काय गरज पडली तर ते नोटिफाय करतील की ह्या ॲक्टिव्हिटीज किंवा ट्रान्झॅक्शन जे आहेत हे सप्लाय ऑफ गुड्स किंवा सप्लाय सर्व्हिस काही नाही आहे, सप्लायच नाही आहे, मग GST येणार नाही. सप्लाय असेल तर GST येईल. ॲक्टिव्हिटीज और ट्रान्झॅक्शन स्पेसिफाईड इन शेड्यूल 3 हे आपल्याला बघायचे आहे. शेड्यूल 3 त्याला दुसरं म्हणतात निगेटिव्ह लिस्ट. ट्रान्झॅक्शन्स और ॲक्टिव्हिटीज आउट ऑफ स्कोप ऑफ GST. सर्व्हिसेस बाय अन एम्प्लॉयर टू एम्प्लॉई. सर्व्हिसेस एम्प्लॉय कोणाला देतो, एम्प्लॉयरला, इन द कोर्स ऑफ और इन रिलेशन टू हिज एम्प्लॉयमेंट. सर्व्हिस दिली एम्प्लॉयनी एम्प्लॉयरला. ही सप्लाय, हा जो सप्लाय आहे हा गुड्सचा पण नाही आहे सर्व्हिसचा पण नाही आहे, बस त्यामुळे त्यावरती GST येणार नाही. सर्व्हिसेस बाय एनी कोर्ट और ट्रिब्युनल एस्टॅब्लिश अंडर एनी लॉ फॉर द टाइम बिंग इन फोर्स. सर्व्हिसेसचं कोर्टच्या सर्व्हिसेस आहेत त्याकडे चार्जेस लागतात, कोर्ट फी भरायला लागते. त्या कोर्ट फीवरती तो सप्लाय ऑफ सर्व्हिस नाही आहे किंवा सप्लाय ऑफ गुड्स पण नाही आहे, त्यामुळे त्याच्यावरती पण GST येत नाही. या 2 ॲक्टिव्हिटीजसाठी. तिसऱ्या एंट्रीमध्ये बघा पॅरा 3 मध्ये त्यामध्ये एक एंट्री आहे, द फंक्शन्स परफॉर्म बाय द मेंबर्स ऑफ पार्लमेंट, मेंबर्स ऑफ स्टेट लेजिस्लेटर, मेंबर्स ऑफ पंचायत, मेंबर ऑफ म्युन्सिपालिटीज आणि मेंबर ऑफ अदर लोकल अथॉरिटीज. नगरसेवक, आमदार, खासदार यांना गव्हर्नमेंटकडनं काही अमाऊंट दिली जाते. ज्या व्यक्तींना आपण निवडून देतो, एक तर कुठे मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणजे कोण, खासदार. दुसरं मेंबर ऑफ स्टेट लेजिस्लेचर, बरोबर आहे. कशासाठी, स्टेट लेजिस्लेचर म्हणजे विधिमंडळ, म्हणजे आमदार असतात ते. दुसरं जिकडे छोटं गाव आहे, पंचायत, म्युन्सिपालिटी की महानगरपालिका आहे, तिकडे नगरसेवक. यांना काय अमाऊंट मिळते गव्हर्नमेंटकडनं, तर ते एम्प्लॉई नाही आहेत गव्हर्नमेंटचे, ते एम्प्लॉई नाही आहेत. त्यामुळे त्यांना पॅरा 1 आपल्याला होणार नाही, म्हणून त्यांच्याकरता स्पेशली हा पॅरा बनवला. त्यांना जी अमाऊंट दिली जाते ती पण सप्लायच्या स्कोपमध्ये येणार नाही, सप्लाय नाहीच.
ओके. दुसरं बी बघा आता. द ड्युटीज परफॉर्म बाय एनी पर्सन हू होल्ड्स एनी पोस्ट और इन पर्स्युअन्स ऑफ द प्रोविजन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इन दॅट कॅपॅसिटी. याची एक्झाम्पल पुढे दिली आहे एकेकाची. बरोबर आहे. सर्व्हिसेस बाय ॲन एम्प्लॉई टू एम्प्लॉयर, इथे पण तुम्हाला एक्झाम्पल मिळतील. तुम्ही थोडं जास्त वाचा म्हणजे जास्त क्लिअर होईल. दुसरं सर्व्हिसेस बाय कोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट. फीज टेकन इन एनी कोर्ट और ट्रिब्युनल एस्टॅब्लिश अंडर एनी लॉ फॉर टाइम बिंग इन एनी फोर्स इज आउटसाइड द स्कोप ऑफ सप्लाय. फीज इज चार्ज ॲट द टाइम इन फोर्स विल नॉट सब्जेक्ट टू GST ॲज इट इज नायदर सप्लाय ऑफ गुड्स नॉर सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. तिसरं तर हे आपण पॉईंट बघितले ABC 3 पॉईंट आहेत. पॅरा 3 मध्ये 3 एंट्रीज आहेत. द मेंबर ऑफ बॉडीज mentioned above have the responsibility of forming law, regulations, guidelines to ensure smooth running of the society at large. Such activities of forming law or deliberations for the better functioning of the society would not amount to supply. आता गव्हर्नमेंटला वेगवेगळ्या कमिट्या बनवायला लागतात काही कारणास्तव. द वर्क डन बाय द प्रेसिडेंट ऑफ इंडिया, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, द जजेस ॲट ऑल लेवल्स ऑफ कोर्ट्स और एनीबडी होल्डिंग अ पब्लिक ऑफिस would not amount to supply of goods or services. Telecom Regulatory Authority of India, TRAI na, is also a body established by central government. Chairman, member, director who are not employees of these bodies shall be out of GST. बस या 3 एंट्रीमध्ये हे सगळं आलं. Duty performed by any person who holds any post in pursuance of the provisions of the constitution in that capacity, किंवा the duties performed by any person as a chairperson or a member or director of a body established by the central government or state government or local authority and who is not deemed as an employee. तो employee नाही आहे. त्यांना जी अमाऊंट दिली जाते त्यांच्या ड्युटी परफॉर्म करण्याकरता त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा GST लागू नये म्हणून त्या ॲक्टिव्हिटीज GSTच्या स्कोपच्या बाहेर ठेवल्या आहेत ॲज पर शेड्यूल 3. चौथं खतरनाक आहे एकदम. सर्व्हिसेस ऑफ फ्युनरल, अंतिम संस्कार, ब्युरियल, दफन, क्रेमॅटोरियम और मॉर्चुरी इंक्लुडिंग ट्रान्सपोर्टेशन ऑफ द डिजीज. अशी एक खोली असते तिकडे तो डेड बॉडी ठेवली जाते. अ मॉर्च्युरी कीपिंग अ डेड बॉडी इन इट्स प्रिमायसेस वुड नॉट अमाउंट टू सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस. ट्रान्सपोर्टेशन ऑफ अ डिजीज डेड बॉडी फ्रॉम द हॉस्पिटल और एनी अदर प्लेस टू द crematorium or a burial ground would not be a supply. Person assisting with the rituals of a funeral would be making a supply of goods or services would not amount to supply. कुठल्या प्रकारची सर्व्हिस दिल्या जातील त्या मृतकासाठी डेड बॉडी ठेवणं, दफन करणं, जाळणं, ह्या कुठल्याही ज्या अमाऊंट द्यायला लागतील त्याच्यावर GST येऊ नये म्हणून ही एंट्री. सर्व्हिसेस ऑफ फ्युनरल, ब्युरियल, क्रिमेटोरियम और मॉर्चरी इन्क्लुडिंग ट्रान्सपोर्टेशन ऑफ द डिजीज. आपण बघितलं बिल्डिंगचं ती एंट्री आली त्या सेल ऑफ लँड आणि इथे म्हटलं आहे सब्जेक्ट टू क्लॉज B ऑफ पॅरा 5 ऑफ शेड्यूल 2. सेल ऑफ बिल्डिंग, बिल्डिंगला CC मिळाली आणि मग बिल्डिंग विकली तर मग तो सप्लाय नाही. Clause B of paragraph 5 schedule 2 reads as construction of a complex building civil structure as or a part thereof including a complex or building intended for sale to buyer wholly or partly except कधी विकलं जाते entire consideration has been received after issuance of completion certificate where required by the competent authority or after its first occupation whichever is earlier. फर्स्ट ऑक्युपेशन किंवा त्याचं CC कंप्लीट सर्टिफिकेट हे जर मिळाल्यानंतर बायर एंटायर कन्सिडरेशन जर पे करतो बिल्डरला किंवा ओनरला त्या बिल्डिंगच्या तर तो सप्लाय होत नाही. तर सप्लायमध्ये येत नाही त्यावर GST येणार नाही. नाव इट इज क्वाईट क्लिअर सेल ऑफ लँड
will not attract GST, and sale of building after obtaining completion certificate or after its first occupation will not attract GST. GST येणार नाही. But sale of building before its first occupation or before issuance of completion certificate will be taxed under GST and shall be treated as supply of service. Supply of service असेल. आपण जे मगाशी एक्झाम्पल बघितलं त्याचं एक्झाम्पल दिलं इकडे. ₹1 जरी अगोदर दिला तर मग GST येईल. कंप्लेंट सर्टिफिकेट येण्या अगोदर जर ₹1 जरी दिला तरी GST येईल. संपूर्ण अमाऊंटवरती येईल. ॲक्शनेबल क्लेम गुड्समध्ये ॲक्शनेबल क्लेम येतं. ॲक्शनेबल क्लेम हे गुड्स आहेत. आपण काल बघितलं गुड्सची डेफिनेशन त्यात दिलं होतं. गुड्स मीन्स एनी इनव्हेबल प्रॉपर्टी इन्क्लुडिंग ॲक्शनेबल क्लेम. ॲक्शनेबल क्लेम गुड्स आहेत आणि त्यावर GST आहे. त्यामध्ये GST येईल अदर दॅन लॉटरी, बेटिंग आणि गॅम्बलिंग. ॲक्शनेबल क्लेम हे गुड्स आहेत पण त्याच्यावर GST येणार नाही. आता ॲक्शनेबल क्लेम काय असतं बघा. ॲक्शनेबल क्लेम मीन्स claim which can be enforced through the court of law. For example, a debt due from one person to another is an actionable claim. Although actionable claims have been included in the definition of goods, पण काल बघितलं actionable claims other than lottery, betting and gambling have been specified as a transaction which shall be treated neither as supply of goods nor supply of services. गव्हर्नमेंटला फक्त लॉटरी आणि बेटिंगवर GST घ्यायचं आहे. बाकी कुठल्याही ॲक्शनेबल क्लेमवर GST घ्यायचा नाही. तर त्यांनी सांगितलं काय ॲक्शनेबल क्लेम्स हे सप्लायच्या स्कोपमध्ये नसतील. नायदर सप्लाय ऑफ गुड्स नॉर सप्लाय ऑफ सर्व्हिसेस बट एक्सेप्ट लॉटरी, बेटिंग आणि गॅम्बलिंग. एक्झाम्पल बघा. A has a life insurance policy with the LIC. Any amount of premium due and recoverable under such policy would not be a supply of goods or services. हे ॲक्शनेबल क्लेम आहे. जी अमाऊंट त्याला मिळेल हे ॲक्शनेबल क्लेम आहे. The dividend due on shares and payable would not be a supply of goods or services. Earnest money deposit, security deposit being returnable would not be a supply. Entry 7. Supply of goods from a place in the non-taxable territory. Non-taxable territory जिकडे भारताचा GST लॉ आपल्याला होत नाही, इतना टॅक्स भारत कलेक्ट करू शकत नाही, ती काय झालं नॉन टॅक्सेबल टेरिटरी. टू अनदर प्लेस इन नॉन टॅक्सेबल टेरिटरी सप्लाय ऑफ गुड्स तुम्ही करताय. तुम्ही चायनामधनं गुड्स घेता आणि नेपाळला विकता. चायनामधनं गुड्स घेता किंवा आणखी दुसऱ्या वेगळ्या स्टेटला विकता, वेगळ्या कंट्रीला विकता. From a place China to another place in the non-taxable territory Australia without such goods entering into India. ते गुड्स भारतामध्ये आणत नाही. मला अमाऊंट मिळेल. तुम्ही 5 लाखाला गुड्स घेतले, 6 लाखाला विकले, या 5 लाखावरती GST लागणार नाही. ते बाहेर नाही घेतले, बाहेर विकले. Mr. Sachin registering GST in India, procuring goods from Australia and sending the same directly to customer in England without such goods entering into India. In the above transaction, Mr. Sachin shall not be liable to pay tax on the said supply as per para 7 of schedule 3. हा para 7 आहे. याच्यामध्ये आणखीन para 8 आहे. Supply of warehouse goods to any person before clearance for home consumption. आता याच्यामध्ये काय केलं जाते, गुड्स तुम्ही घेतले आणि ते भारतामध्ये एंटर झाले, कस्टममध्ये एंटर झाले. कस्टममध्ये एंटर झाल्यानंतर जर का कस्टमरनं सोडून तुम्ही बाहेर काढता त्याला म्हणतात होम कन्झम्पशन, बिफोर क्लिअरन्स फॉर होम कन्झम्पशन. पण तुम्ही क्लिअर नाही करत, तुम्ही वेअरहाऊसमध्ये ठेवता. सप्लाय ऑफ गुड्स
सप्लाय ऑफ वेअरहाऊस गुड्स टू एनी पर्सन बिफोर क्लिअरन्स फॉर होम कन्झम्पशन. तुमच्याकडे गुड्स आले, तुम्ही ते गुड्स त्याचे राईट्स ट्रान्सफर केले दुसऱ्या व्यक्तीला. त्याला सांगितले माझे गुड्स आहेत, कस्टममध्ये आहेत, हे तू घे. त्याने ते गुड्स घेतले, त्याने ते राईट्स ट्रान्सफर केले अजून पुढच्या व्यक्तीला. बरोबर आहे. मिस्टर सचिन रजिस्टर इन GST in India purchase goods from Australia. Goods reach to JNPT port, बरोबर आहे, India, and kept the goods in custom bonded warehouse without clearing it for home consumption. In the meantime, Mr. Sachin sold these goods to Mr. Sehwag while they were in warehouse. This transaction between Mr. Sachin and Mr. Sehwag is neither supply of goods nor supply of services as per para 8A of schedule 3. गुड्स मागवले, तुमच्याकडे हा कस्टमर होता, ह्याच्याकडे दुसरा कस्टमर होता, त्याकडे दुसरा कस्टमर होता. गुड्स कुठे आहेत? वेअरहाऊसमध्ये आहेत. जोपर्यंत क्लिअर होत नाहीत, एकदा क्लिअर झाले का ते बाहेर आल्यानंतर मग तुम्ही सप्लाय जेव्हा करा, फर्दर सप्लाय, त्यावेळेस GST लागेल. पण जोपर्यंत क्लिअर होत नाही, जो क्लिअर करून घेईल ते गुड्स, तो GST एकदाच भरेल. गुड्स आले का त्यावरती पहिल्यांदा काय लागतं? कस्टम ड्युटी. मग जी अमाऊंट येते त्याच्यावरती IGST. तो IGST एकदाच गव्हर्नमेंटला मिळेल. क्लिअर झाल्यानंतर मग जो काही CGST, AGST, IGST तो मिळणारच आहे. पण जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्ही तो सप्लायमध्येच येणार नाही. सप्लाय ऑफ वेअरहाऊस गुड्स, सप्लाय तर झालेला आहे. सचिनने सेहवागला, सेहवागने अजून राहुलला, राहुलने अजून कोणाला विकला असेल. पण जोपर्यंत क्लिअर होत नाही, पण ते ट्रान्सफर सप्लाय होतोय, तो बिफोर क्लिअरन्स सप्लायच नाही. हे एंट्री नंबर A मध्ये दिले. B, सप्लाय ऑफ गुड्स by the consignee to any other person by endorsement of document of title to goods after the goods have been dispatched from the port of origin located outside India but before clearance for home consumption. ह्याला म्हणतात हायसी सेल. ह्याला म्हणतात हायसी सेल. हायसी म्हणजे एका कंट्रीमधून गुड्स निघाले, गुड्स माझ्या नावावर आहे, ते गुड्स मी इम्पोर्ट करतोय, पण ते हायसीमध्ये असतानाच, कस्टममध्ये आलेच नाही, पोचलेच नाही, हायसीमध्ये असतानाच सचिनने सेहवागला डॉक्युमेंट ट्रान्सफर केले, हे तुझे गुड्स आहेत, तुझा कस्टमरना सोड. इथे ते कस्टममध्ये आले, कस्टममध्ये आल्यानंतर सप्लाय होतोय. इथे कस्टममध्ये आलेच नाही, सीमध्येच आहेत, बोटीमध्येच आहेत. बाय द कन्सायनी टू एनी अदर पर्सन, सप्लाय ऑफ गुड्स by endorsement of document of title to the goods. Endorsement of document of title to the goods after the goods have been dispatched. Goods you dispatch झालेत from the port of origin located outside India but before clearance for home consumption. Home consumption होण्यापूर्वी ठिकाणी डिस्पॅच झाले आणि ते इंडियामध्ये येण्यापूर्वीच डॉक्युमेंट दिले, सांगितले डॉक्युमेंट तुझे आहेत, तुझ्या नावावरती मी ते केलेलं आहे, तू मला घ्यायचा, तुझा कस्टममध्ये क्लिअर कर. असं किती वेळा एक व्यक्ती दुसऱ्याला, दुसऱ्या व्यक्ती तिसऱ्याला विकू शकतो. ते गुड्स येत असतानाच. याला म्हणतात हायसी सेल. मिस्टर सचिन ऑफ इंडिया इम्पोर्टेड सम गुड्स फ्रॉम चायना. वाईल द गुड्स वेअर इन हायसीस, सचिन सोल्ड द गुड्स टू सेहवाग बाय वे ऑफ इंडोर्समेंट ऑफ डॉक्युमेंट ऑफ टायटल ऑफ गुड्स. This transaction between Sachin and Sehwag is out of scope of GST as per entry B, para 8, schedule 3. Supply includes, मग सप्लाय कसला आहे? पुढच्या सर्व्हिसेसचा, ते बघितलं. आत्ता आपण बघितलं शेड्यूल 3. आता सबसेक्शन 3 आहे, यात हे सांगितलं आहे की subject to subsection 1, 1A, 2, the government may on the recommendations of the council specify by notification the transactions that are to be treated as supply of goods and not as supply of services. Supply of services and not as supply of goods. गव्हर्नमेंटने आपल्याकडे अधिकार राखून ठेवला आहे की ते नोटिफाय करू शकतात की सप्लाय जो आहे, स्पेसिफिक सप्लाय जो आहे
एखाद्या ॲक्टिव्हिटीज आहे, एखादे ट्रान्झॅक्शन आहे, ते सप्लाय ऑफ गुड्स आहे का सप्लाय ऑफ सर्व्हिसेस आहे, हे नोटिफिकेशन काढून ते सांगतील. तर ते सप्लाय ऑफ गुड्स असेल, सप्लाय ऑफ सर्व्हिस नसेल, किंवा सप्लाय ऑफ सर्व्हिस असेल, सप्लाय ऑफ गुड्स नसेल. जिकडे तिकडे असं गव्हर्नमेंटने सांगितलं आहे की आम्ही नोटिफाय करू, तिकडे तिकडे तुम्हाला असा प्रश्न पडला पाहिजे, मग गव्हर्नमेंटने नोटिफाय केलं आहे का? ओके, आपण ए बघितलं 1मध्ये, बी बघितलं, सी बघितलं, ह्यात कुठे उल्लेख होता नोटिफिकेशनचा? नव्हता. ओके, सेकंडमध्ये इथे आहे सच ॲक्टिव्हिटीज ऑफ ट्रान्झॅक्शन्स, शेड्यूल 3 दिलेलं आहे. ॲज मे बी नोटिफाईड बाय द गव्हर्नमेंट ऑन द रिकमेंडेशन ऑफ काउन्सिल. गव्हर्नमेंट नोटिफाय करू शकतं. मग काय नोटिफाय केलं आहे का हे बघायला लागेल. इथे काही नोटिफिकेशन आहेत, त्याप्रमाणे काही ट्रान्झॅक्शन्स, काही ॲक्टिव्हिटीज गव्हर्नमेंटने नोटिफाय केल्या की हे आउट ऑफ स्कोप ऑफ GST असेल. आणि इथे जे तिसरं आहे की ह्याला गुड्स म्हणू नका, सर्व्हिस म्हणा, सर्व्हिस म्हणू नका, गुड्स म्हणा, अशा प्रकारचं कुठे नोटिफिकेशन अजूनपर्यंत तरी आलेलं नाही. सेवन 1B, such activities or transactions undertaken by the central government, state government or any local authority in which they are engaged as public authority as may be notified by the government on the recommendation of the council. Notification number dated issue for section 7(2). Services by way of any activity in relation to function interested to a panchayat under article 243G of the constitution or to a municipality way of constitution. आणि दुसरं सर्व्हिसेस बाय वे ऑफ ग्रँट ऑफ अल्कोहोलिक लिकर लायसन्स अगेन्स्ट कन्सिडरेशन इन द फॉर्म ऑफ लायसन्स फी और ॲप्लिकेशन फी, जी गव्हर्नमेंट घेतं कशाकरता? लिकर लायसन्स देण्याकरता. जे चार्जेस कलेक्ट केले जातात त्या चार्जेसवरती कुठल्या वेळेला GST येणार नाही. बस या 2 नोटिफिकेशन आहेत. सेवन 3मध्ये काही नोटिफिकेशन नाही. अशा प्रकारे आपलं 7(1) ABC, 7(1)A, 7(2), 7(3) यातनं तुम्ही काय शिकलात? सप्लाय फॉर कन्सिडरेशन इन द कोर्स और फर्दरन्स ऑफ बिझनेस 7(1)A, इम्पोर्टेशन ऑफ सर्व्हिस 7(1)B. पुढे शेड्यूल 1मध्ये 4 एंट्रीज, ही एक एंट्री आहे, ही दुसरी एंट्री आहे, इकडे 4 एंट्रीज आहेत. ॲक्टिव्हिटीज टू बी क्लासिफिकेशन शेड्यूल 2मध्ये काय येतं? क्लासिफिकेशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. एक्सक्लूड्स शेड्यूल 3. सप्लाय ऑफ गुड्स किंवा सप्लाय ऑफ सर्व्हिसेस काय नाही आहे हे शेड्यूल 3मध्ये येतं. सप्लाय आहे तर GST आहे, सप्लाय आहे तर गुड्सचा सप्लाय का सर्व्हिसचा सप्लाय, आणि काही ॲक्टिव्हिटीज ट्रान्झॅक्शन सप्लाय नाही आहेत. दोन मिनटात संपवतो. काही डेफिनेशन्स आहेत जे आपण इथे काय शब्द बघितले. ॲक्शनेबल क्लेम म्हणजे काय, डेफिनेशन दिले. मनी काय, बरोबर आहे, हे डिफाईन. सिक्युरिटीज काय, मी विचारलं ना का सिक्युरिटी म्हणजे काय, मग प्रश्न पडला सिक्युरिटी म्हणजे काय, हे डिफायनेशन आहे. टॅक्सेबल टेरिटरी, नॉन टॅक्सेबल टेरिटरी. इंडिया मीन्स मॅन्युफॅक्चरर, सप्लायर, एजंट, recipient, एक्झाम सप्लाय, टॅक्सेबल सप्लाय, नॉन टॅक्सेबल सप्लाय, इनवर्ड सप्लाय, आउटवर्ड सप्लाय. ठीक आहे, हे थोडं आपलं सेक्शन 8 राहिलं, डेफिनेशन राहिल्या, ह्या आपल्याला बघायचे. मग हे संपेल. म्हणजे आणखी नाही म्हटलं तरी 15-20 मिनटाचा भाग आहे, जो घेतला का सप्लाय संपेल. थांबूया आज.